नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफलाईनच्या आणि ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला हार्दिक स्वागत. मी सतीश वडांगे. आज आपला सायन्सचा एक महत्त्वाचा लेसन घेणार आहे. 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चा पहिलाच लेसन आहे, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो टॉपिक आहे, हा साधारणतः 8 मार्क्स साठी आपल्याला बोर्डला विचारतात. महत्त्वाचा लेसन आहे आणि हा महत्त्वाचा याच्याकरता आहे आपल्याला 11th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड त्यानंतर JEE नीटच्या जे एक्झाम असतात फिजिक्स मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला टॉपिक विचारतात. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे ना, त्यातला फिजिक्सचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल. जिथं न्यूटननी काम केलंय तो सर्व फिजिक्स आहे. मग याच्यामध्ये आपल्याला दोन सायंटिस्ट बघायचे. पहिला आहे सर आयझॅक न्यूटन आणि दुसरा आहे केपलर्स. हे दोन सायंटिस्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे. मग ह्या लेसन मध्ये दोन पार्ट आहे, एक आहे थेरोटिकल पार्ट आणि एक आहे आपला न्यूमेरिकल पार्ट. तर न्यूमेरिकल पार्ट साठी आपल्याला काही महत्त्वाचे केपलरचा त्यानंतर न्यूटनचे काही जे इक्वेशन्स आहे ज्याच्यापासून फॉर्म्युले बनलेले ते पण आपल्याला बघायचे. म्हणजे आपण थेरोटिकल पार्ट प्लस न्यूमेरिकल पार्ट दोन्ही पण आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. मग आता आपण डायरेक्ट टॉपिकला सुरुवात करणार आहे. सर्वात पहिले आपण बघणार आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. मी इथं आपल्याला टोटल 14 टॉपिक्स दिलेले आहेत. हा ग्रॅव्हिटेशन टॉपिक जो आहे तो मोठा आहे, जवळपास 3 ते 4 तास लागणार आहे हा टॉपिक संपायला. म्हणून आपण हा जो टॉपिक आहे हा 2 लेक्चर मध्ये करणार आहे. आजचा पार्ट 1 असणार आहे आणि पुढचा पार्ट 2 असणार आहे. पार्ट 1 मध्ये आपण साधारणतः पहिले 7 टॉपिक कव्हर करणार आहे आणि नंतर पार्ट 2 मध्ये साधारणतः उरलेले 7 टॉपिक कव्हर करणार आहे. अशा 2 भागांमध्ये हा टोटल चॅप्टर आपला कव्हर होणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. आणि जे आपल्याला बोर्डाला गरजेचं आहे ते सर्व आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहे. मग आता याच्यात नेमकं आपल्याला शिकायचं काय काय आहे तर ते आपण पहिले बघूया. मग याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स काय त्याचं इंट्रोडक्शन बघायचं. हो, मग पहिलं काय बघायचं आपल्याला इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन बघायचं म्हणजे काय बघायचंय तर आपल्याला नेमकं ग्रॅव्हिटेशन काय. सर आयझॅक न्यूटनच्या डोक्यामध्ये काय पडला होता, सफरचंद पडला होता. ते दगड पडला असता तर डोक्याला तापच नसता राहिला, पण काय पडला, सफरचंद. त्याच्यामुळे आपला सिलेबस वाढून गेला. मग तो काय तो आपल्याला बघायचंय. सेकंड आपल्याला बघायचंय न्यूटन्स ग्रॅव्हिटेशन लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा युनिव्हर्सल लॉ. कोणता बघायचा आहे, युनिव्हर्सल लॉ. युनिव्हर्सल लॉ म्हणजे काय, विश्वातल्या प्रत्येक ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनचा काहीतरी इम्पॅक्ट आहे. ती लिव्हिंग असो किंवा नॉन लिव्हिंग असो, ती सेल पासून बनलेली असो किंवा ऍटम पासून बनलेली असो, त्या सर्वांवरती ग्रॅव्हिटेशनचा काही ना काही अप्लाय होतो. त्याला आपण युनिव्हर्सल लॉ असं म्हणतो. तो आपल्याला बघायचा आहे. थर्ड बघायचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल लॉ. कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट ज्याच्यावर आपल्याला नेहमी क्वेश्चन असतो 3 मार्क्स साठी, 3 मार्क्सला क्वेश्चन असतो, तो आहे केपलर्स लॉ. केपलरचे 3 लॉ आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे तिन्ही पण आपल्याला बघायचे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जवळपास प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन असतो. त्यानंतर 5वा टॉपिक आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलरचा अर्थ काय रे, गोल. गोल आणि मोशन म्हणजे काय, गती. जो गोल गोल फिरतो का त्याला काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन. फॉर एक्झाम्पल काय, फॅन आहे. त्यानंतर व्हील ऑफ सायकल आहे किंवा कार वगैरे आहे किंवा मग आपले पवन चक्की आहेत, बरोबर ना. हे सर्व काय बरं, सर्क्युलर मोशन. त्याच्या पुढे बघायचं आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे काय, सर्क्युलर मोशन आहे पण ते कसं आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. व्हेलॉसिटी म्हणजे काय रे, स्पीड. म्हणजे एखादी गोष्ट जर 10 km/h नी फिरत असेल तर ती कंटिन्यू तेवढीच फिरते, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि 7वा टॉपिक आपण बघणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सेंट्री म्हणजे काय, सेंटरकडे. फोर्स म्हणजे जो फोर्स सेंटरकडे अप्लाय होतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. हे तुम्हाला फक्त मी ओळख करून दिली. या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचंय आणि पुढच्या लेसन मध्ये किंवा पुढच्या जो आपला पार्ट 2 असेल त्याच्यामध्ये आपण या सर्व गोष्टी बघणार आहे. मग आता आपण ह्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहे त्या आपण 1 बाय 1 सर्व बघूया. मग ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, हा रामभाऊ कोण बसलेला इथं, आयझॅक न्यूटन. हा कुठे बसला होता, आपल्या सफरचंदाच्या झाडाखाली, जम्मू काश्मीर मध्ये बसलेला असं, बरोबर. त्याच्या डोक्यात काय पडलं, सफरचंद. आता ही स्टोरी तर सगळ्यांनाच माहिती आहे. याच्या डोक्यात सफरचंद पडलं म्हणून सफरचंद खाल्ल्यावरती बुद्धी येते असं म्हणतात. मग त्याला ती बुद्धी आली.
काय आली? बुद्धी. आणि ती बुद्धी कसली आली? तर माझ्या डोक्यातच सफरचंद का पडलं, म्हणजे सफरचंद जे वरती होतं का ते एक्झॅक्टली खालीच का आलं. ते जे सफरचंद आहे ते सफरचंद तिरप का नाही पडलं, म्हणजे इकडं का नाही गेलं, इकडं का नाही गेलं, ते वरती का नाही गेलं, ते माझ्या डोक्यात का पडलं, असं सर आयझॅक न्यूटनला वाटलं. मग बघड्यात तिकडून या न्यूटनच्या डोक्यात पडलं आणि ते वरतून खालीच का आलं, एकदम सरळ रेषेतच का आलं पडलं, असं त्याला प्रश्न पडला. मग त्याच्यापासून पुढे काय झालं, ग्रॅव्हिटेशन फोर्स इतर काही महत्वाचे त्यांनी काय केले, लॉ तयार केले. मग काय काय ते आपण बघणार आहे त्याच्यामध्ये. मग इथं दिले बघा तुम्हाला सर आयझॅक न्यूटन. हा कोण आहे? सर आयझॅक न्यूटन. एक महत्वाचा सायंटिस्ट आहे, म्हणजे मला याच्याबद्दल खूप प्रेम आहे पहिल्यापासून. सर आयझॅक न्यूटन झालं, केपलर झालं, हे खरोखर जे सायंटिस्ट लोक आहेत हे खरोखर देव आहे. हे देव काय, त्यांनी आपल्याला सांगितलं नेमकं काय. हे जे आता आपण कपडे घालतो, फॅन लावतो, बिल्डिंग बांधल्या, या सगळ्या सुख सुविधा जे आपण घेतोय हे कोणामुळे घेतोय? या सगळ्या सायंटिस्टमुळे घेतोय. या न्यूटननी पण खूप शोध लावले, खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्यावेळेस, पण आज त्या खूप मोठ्या झाल्या. त्याच्यामुळे आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये आलिशान जीवन जगतोय. यांनी खूप महत्वाचे कामं केले, खूप अभ्यास करून ठेवलेला आहे यांनी, मग नवीन नवीन डिस्कवर केलेल्या आहे गोष्टी, त्याचा आपल्याला आता खूप मोठा फायदा होतोय. खऱ्या अर्थाने की सायंटिस्ट म्हणजे एक प्रकारे देवाचे. मग आता हा देव काय करतो आपण बघूया. सर आयझॅक न्यूटन जो आहे काय, सर आयझॅक न्यूटन सीन अन ऍपल फ्लोईंग डाऊन ऑन द ग्राउंड फ्रॉम द ट्री. तिने काय पाहिलं, एक सफरचंद आहे ते झाडावरून खाली पडलं. मग त्याला प्रश्न पडला की हे नेमकं खालीच का पडलं. ही वंडर, त्याला आश्चर्य वाटलं. काय, why do not the apple fall off in the horizontal direction. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, सफरचंद जे असं खाली पडलेलं व्हर्टिकल डायरेक्शन म्हणतात. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, असं का नाही गेलं, किंवा हे सफरचंद तिकडं का नाही गेलं, खालीच का आलं, असं त्याला पहिला प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का आलं. आता ही स्टोरी आहे, ही खरी का खोटी त्यालाच माहिती बिचाऱ्याला, पण ही स्टोरी ही आतापर्यंत चालत आली स्टोरी, ती त्याच्यावर आपण अभ्यास करतोय. आपला मेन थीम काय का, ग्रॅव्हिटेशन नेमकी कसं सांगितलं ते आपल्याला बघायचं. मग याला काय झालं, वंडर झाला, हा याला आश्चर्य वाटलं की माझ्या डोक्यात किंवा समोरच का सफरचंद पडलं. मग त्याला काही महत्वाचे प्रश्न पडले. पहिला काय, व्हाय डू नॉट द ऍपल फॉल ऍट द अँगल. तो वेगवेगळ्या अँगल मध्ये का नाही पडला, सरळच अँगल मध्ये का आला, तो व्हर्टिकलीच का आला, असा त्याला काही महत्वाचे प्रश्न पडले. व्हाय ओनली व्हर्टिकली डाऊनवर्ड. हे ऍपल व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे काय रे, खालीच का आलं, एक्झॅक्टली खालीच का आलं. ते वरती का नाही निघून गेलं, ते हॉरिझॉन्टली का निघून नाही गेलं, ते अँगल मध्ये का निघून नाही गेलं, ते खालीच का पडलं, असा त्याला महत्वाचा प्रश्न पडला. मग आता तिने याच्यावरती कन्क्लुजन काढला. काय कन्क्लुजन काढलं तिने, द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड इटसेल्फ. हे त्याच्या अंगावर पडलं म्हणजे कुठं अट्रॅक्ट झालं बरे सफरचंद, अर्थ वरती. मग त्याला एक गोष्ट कन्क्लुजन मिळालं. काय, एखादी गोष्ट वरतून जी खाली पडते ती कोणाला अट्रॅक्ट होऊ राहिली बरं, अर्थ कडं, पृथ्वीकडे अट्रॅक्ट होती. हे त्याला एक गोष्ट कळाली. मग तू कोणती वस्तू वरती फेकायचा, खाली पडायची. मग त्याला एक गोष्ट कळाली का कोणती वस्तू वरतून काय पडणार आहे, खाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी अट्रॅक्शन आहे. हे कोणाचं आहे बरं, अर्थचं अट्रॅक्शन. मग आता दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. मग त्याचं सर्वात महत्वाचं कन्क्लुजन आहे बघा, काही समजून घेऊ आपण. काय त्याचं म्हणणं असं होतं, ही पूर्ण अर्थ आहे सपोज, ह्या अर्थ वरती इथं काहीतरी झाड आहे, हे झाड इथं आहे, आणि तो रामभाऊ इथं झोपलाय खाली, असं झोपेला होता, निवांत पडेल होता ना. याच्या डोक्यामध्ये काय पडले, सफरचंद पडलं. ते काय आलं बरं, खालीच आलं. खाली आलं म्हणजे ते कुठं आलं असणार आहे, तर त्याच्या अर्थच्या सेंटरकडे आलं असणार. कुठं आलं, अर्थच्या सेंटरकडे. पण पुढची गोष्ट अशी आहे तर सपोज हे झाड जर इथं असतं, कुठं, इथं असतं, आणि हा इथं झोपेला असता, बरोबर का नाही, मग सफरचंद कुठं पडलं असतं, खाली पडलं असतं का, नाही. कारण माहिती नाही, आपण बहुतेक इथं पण असू सध्या, बहुतेक आपण इथं पण असू, आपण इथं पण असू, की आपण इथं पण असू, तरी सुद्धा खाली पडत नाहीये. कारण ह्या पृथ्वीवरच्या प्रत्येक गोष्टीला धरून ठेवले. कुणी धरून ठेवले, अर्थने. अर्थ मध्ये एक महत्वाचा इथे एक फोर्स आहे, आणि तो आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशन फोर्स कुठे आहे,
त्याच्या अर्थच्या सेंटरला आहे. म्हणजे झाड कुठेही असू द्या, ते कोणतीही वस्तू जर पडली तर ती कुठे जाणार आहे? सेंटरला. इथं जरी झाड असतं आणि ते जर ऍपल पडलं जरी असतं तरी ते कुठे गेलं असतं बरं? सेंटरला. इथं जरी झाड असतं तरी ते ऍपल पडलं असतं तरी कुठे गेलं असतं? त्याच्या सेंटरला. म्हणजे त्याला एक गोष्ट कन्फ्युज झाली, काय आहे की दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अर्थच्या कुठे बरं? सेंटरला आहे. पूर्ण अर्थ मध्ये जर ग्रॅव्हिटेशन फोर्स असता, काय म्हणतो मी, पूर्ण अर्थ मध्ये जर ग्रॅव्हिटेशन फोर्स असता तर सपोज इथं पडलेले हे जे सफरचंद आहे हे बहुतेक इथं पण पडलं असतं, बहुतेक इथं पण पडलं असतं, कारण की सगळीकडे अर्थच आहे ना. पण तसं होत नाहीये. प्रत्येक पडणारी गोष्ट ही कुठं अट्रॅक्ट होते? त्याच्या सेंटरलाच अट्रॅक्ट होते. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स हा अर्थच्या कुठं आहे? सेंटर पॉइंटला आहे. हे त्याला कन्फ्युज झालं. म्हणजे काय 2 मिनिटात लगेच कळलं नाही सफरचंद पडलं लगेच एवढं झालं, एवढं नाहीये. त्याला खूप वर्ष त्यांनी शोध केला, अभ्यास घेतला, हे त्यांनी काय केलं? डिस्कवर केलं. मग आता पुढे काय केलं ते आपण बघूया. नेक्स्ट, ही प्रपोज द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि ह्या सर्वांचा तिने अभ्यास करून काय याला नाव दिलं? ग्रॅव्हिटेशन. अर्थ मध्ये स्वतःच काय? ग्रॅव्हिटेशन आहे. त्याच्यामुळे आपण सर्व आता टिकून आहोत अर्थ वरती. ग्रॅव्हिटेशन फोर्स नसता तर काय झालं असतं रे? अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटेशन फोर्स नसता, नसती झाली. मग आपण जर बॉलिंग करायला गेलो असतो, जर बॉल फेकला असता तर डायरेक्ट तो चंद्रावर सूर्यावर गेला असता निघून, बरोबर ना? कारण की त्याला कोणी धरायलाच नाहीये. आपण जर उडी मारली असती तर डायरेक्ट चंद्रावर गेला असतो. उडी मारून डायरेक्ट आपण मंगळावर गेला असतो, ग्रहच्या ग्रह फिरला असतो, जर काय नसतं तर ग्रॅव्हिटेशन. पण दुसरी गोष्ट अशी, ग्रॅव्हिटेशन नसतं तर मला असं वाटतं लिव्हिंग थिंगच नसतात. खूप मोठा फरक पडला असता, खूप काहीतरी वेगळं झालं असतं. हे ग्रॅव्हिटेशन मुळे होतंय. बाकी आपण डिटेलमध्ये आता काय ते पुढे बघणार आहे. ही फॉर्म्युलेट द थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. त्या ग्रॅव्हिटेशन पासूनच तिने काय केले बरं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीचा पण तिने काय केला? सिद्धांत मांडला किंवा तिने काय केला? थेरम लिहिला. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, कोणती बरं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डिफिनाइट फोर्स. याचं म्हणणं काय म्हणणं याचं आलं की अकॉर्डिंग टू थिअरी, कोणती बरं? युनिव्हर्सल थिअरी. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या युनिव्हर्स मध्ये जेवढे ऑब्जेक्ट आहे, लिव्हिंग नॉन लिव्हिंग कुणी पण, जेवढे काय ऑब्जेक्ट आहे का, हे प्रत्येक जण अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, प्रत्येक जण प्रत्येकाला अट्रॅक्ट होऊ राहिला. काय होऊ राहिला? अट्रॅक्ट. आणि लोक आपल्याला नाव ठेवतात अट्रॅक्शन कसं काय झालं? ती नियम आहे निसर्गाचा. काय हा निसर्गाचा नियम. कोण कोणाला अट्रॅक्ट होईल सांगतील का? कारण ही थिअरी कोणी सांगितली आपल्याला? सर आयझॅक न्यूटन. तो काही येडा होता का? नाही. ते अट्रॅक्शन होऊ शकतं पण वयानुसार होतं ते. एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डिफिनाइट फोर्स, विशिष्ट फोर्सनेच अट्रॅक्शन होतं. आवडीची व्यक्ती असेल तर जास्त फोर्स लागतो, आवडीच नसतो थोडा कमी फोर्स लागतो, एवढंच. हे नाही, इथं वेगळं आहे. हा काय म्हणतो? जगातली प्रत्येक गोष्ट ही अट्रॅक्ट होती एकमेकांकडे. ती लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे याचा काही संबंध नाही. जसं हा पेन माझ्या का अट्रॅक्ट होऊ राहिला आणि मी याच्याकडे अट्रॅक्ट होऊ राहिलो. कळालं का? म्हणजे असं काहीतरी होऊ शकतं. हा पेन इथेच ठेवला, मी इथं ठेवला, काही वर्षांनी किंवा कधी ना कधी बहुतेक थोडी जवळ जवळ येते. प्रेम होत आहे, धीरे धीरे होत आहे, होले होले प्यार होत आहे. म्हणजे काय होतंय? होतं का नाही? ते अट्रॅक्शन होतं, जवळ जवळ आलं का ते अट्रॅक्शन होणार आहे. मग हे कोण सांगते आपल्याला? तोच म्हणतो का जगातल्या प्रत्येक 2 गोष्टींमध्ये काय असतं? अट्रॅक्शन असतं. काय असतं? अट्रॅक्शन. मग ती कोणामध्ये पण असेल, लिव्हिंग नॉन लिव्हिंग, लिव्हिंग लिव्हिंग, नॉन लिव्हिंग नॉन लिव्हिंग. म्हणजे सपोज हे माझ्याकडे रिमोट आहे आणि हा पेन आहे, यांचं सुद्धा अट्रॅक्शन एकमेकांमध्ये. काय माहित नाही पण अट्रॅक्शन. अलग लक्षात, लय जबरदस्त आहे हा नियम. हा कोणता रूल आहे? युनिव्हर्सल. पाठ करायचा विचारला जातो 1 मार्क साठी. आपल्याला विचारतील काय? डिफाइन द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. मग काय राहील? अकॉर्डिंग टू दिस थिअरी, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, या विश्वामध्ये जेवढे ऑब्जेक्ट आहे
अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डिफिनाइट फोर्स. तर कोणतेही दोन ऑब्जेक्ट विशिष्ट फोर्सने एकमेकांकडे काय होतात ते अट्रॅक्ट होतात. मग याचा अर्थ हा झाला आपण कोणाला अट्रॅक्ट होतोय सध्या पृथ्वीकडे. मग पृथ्वी आपल्याला अट्रॅक्ट होत असेल का? मग होती ना. कशी काय म्हणजे लय जबरदस्त आहे. जसे आपण पृथ्वीला अट्रॅक्ट होतो ना तसं आपण बी पृथ्वीला अट्रॅक्ट करतो. तुम्ही ऐकलंय आपले जे जुने जे सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा जे आपले पोथी पुराण करणारे किंवा ब्राह्मण वगैरे लोक सांगायचे बघा का ह्या मुलाला मंगळाचा दोष आहे. मंगळ ग्रह आहे तो 1000 किलोमीटर इथून बसून पण त्याचा त्या मंगळाचा अट्रॅक्शन यालाय कोण जे असेल ना. पण जसं मंगळाचं प्रभुत्व त्या तिच्यावर आहे तसं तिचं बी प्रभुत्व मंगळावर आहे. ध्यान झालं का? का? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी सांगितलंच आहे. जसा चंद्राचा प्रभाव आपल्यावरती ना तसा आपला बी प्रभाव चंद्रावरती. जसा काहींना शनी लागतो तसं काही शनीला लागतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आलं लक्षात? काल काय बोललो? जसं काहींना शनी मागे लागतो काही शनीच्या मागे लागतात. लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ आहे हा आणि एक सत्य आहे. फक्त प्रॉब्लेम काय झालाय ते म्हणतात सर काय बोलताय हे मी खरं बोलतोय. पण काय होतं माहितीये का हे अट्रॅक्शन करण्यासाठी दोन्ही पण गोष्टी तेवढ्या मजबूत पाहिजे. काय पाहिजे? मजबूत. एकच गोष्ट मजबूत आहे आणि एक लयच भंगार आहे तर ती भंगार धपात बोडीच. जसं की अर्थ खूप मोठी आहे. अर्थचं मार्स खूप जास्त आहे ना वजन खूप जास्त आहे मास खूप जास्त आहे. त्याच्या पुढे आपण काय बरं मुंगीपेक्षा पण किरकोय. मग आता आपल्याला पृथ्वी वडली जाईल का? इम्पॉसिबल आहे. मग पृथ्वी आपल्याला वडून घेऊ राहील. झालं. हा आपण जर पृथ्वीपेक्षा मोठं झालो ना आपण अशी पृथ्वी वडून घेऊ झाल्या. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही सुद्धा युनिव्हर्सल काय आहे? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. अलग लक्षात? कळालं काय? हे कोणी सांगितलं आपल्याला? भडंगे सरांनी. सॉरी कोणी सांगितलं? सर आयझॅक न्यूटनने सांगितलं. कळाले सर्वांना नक्की? हा तुम्हाला डेफिनेशन किंवा हा तुम्हाला डिफाईन करायला 1 मार्क साठी विचारला जातोच. हे लक्षात. हे नंतर तुम्ही शॉर्ट नोट्स मध्ये लिहिलं तरी चालेल. हे तुम्हाला मी नंतर सांगेल. काय बघा हा सर आयझॅक न्यूटन आहे. आता हिने काय सांगितलंय? आता बुक मध्ये हा टॉपिक थोडा पुढे गेलाय पण आता ग्रॅव्हिटी माझे येऊ राहिले ना तो करून टाकू आपण कम्प्लीट आणि नंतर परत मागे येऊ केपलरकडे येऊ. मग आता हा सर आयझॅक न्यूटन आहे. हिने लय काय शोध लावले. प्रिझमचा पण शोध लावलाय. हा न्यूटन होता म्हणून आपला सिलेबस एवढा वाढला. न्यूटन नसताना तर आपले बुक जे आहे ते 50% असतं. याच्यामुळे खूप मोठा आपला सिलेबस वाढला. भारी. देव माणूस ओम गुरुदेव. पुढे जाऊ आपण. काय मग आता आपल्याला काय बघायचंय? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जे तुम्हाला मी आता सांगितलं ना कसं एकमेकांकडे अट्रॅक्शन होतं ते आता हा काय सांगतो ते आपण बघूया. मग आता बघा काय एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ force which is directly proportional to the product of their mass and inversely proportional to square of the distance between them. आता पहिले तुम्हाला फॉर्म्युला सांगतो आणि नंतर मी तुम्हाला पुन्हा हे सांगतो समजून म्हणजे आपलं पाठ होईल. कारण की समजलं तर लवकर पाठांतर होईल. पाठांतराशिवाय आपल्याला ऑप्शन नाही कारण की आपल्याला लिहायचंय. पाठांतर तर करावंच लागणार आहे पण समजून घ्यायचं आपल्याला आधी तर ते पाठ होईल. आता ह्या ग्रॅव्हिटेशन ह्या सर आयझॅक न्यूटनचं काय म्हणणं होतं इथं दिलंय बघा. एव्हरी पार्टिकल ऑफ ऍटम प्रत्येक पार्टिकल प्रत्येक ऑब्जेक्ट हा एव्हरी अदर पार्टिकल ऑफ मॅटर विथ अ फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू प्रोडक्ट ऑफ देअर मास. त्याचं म्हणणं काय जगातले विश्वातले युनिव्हर्स मध्ये कोणते दोन ऑब्जेक्ट घ्या काही घ्या. उदाहरणार्थ जसं मी म्हटलं एक पेन आणि एक काय रिमोट. समज मी आणि काय बरं पेन हे दोन मुलं आहे किंवा अर्थ आहे झाड आहे काही पण दोन ऑब्जेक्ट घ्या. त्यातल्या एका ऑब्जेक्टला नाव सपोज मी दिलं काय M1 दुसऱ्याला काय नाव दिलं M2. हे दोन ऑब्जेक्ट आहे. हा पहिला ऑब्जेक्ट आहे आणि हा काय बरं दुसरा ऑब्जेक्ट आहे. याचं काहीतरी स्वतःचा मास आहे. मास म्हणजे काय थोडक्यात इथं आपण अर्थ त्याला वेट पण म्हणू शकतो वजन म्हणू शकतो. थोडी वेगळी कन्सेप्ट पण म्हणू शकतो. आणि हे काय दुसरा ऑब्जेक्ट त्याला स्वतःचा पण काय बरं मास आहे. या दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स असेल ना
1 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 1 मीटर, 10 मीटर, 20 मीटर, 1 किलोमीटर काय ते डिस्टन्स असणार. ह्या दोन्ही पण ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. कोणत्या फोर्सनी? F1 आणि F2 काहीतरी अट्रॅक्ट होतात याच्या नियमानुसार. पण त्याचं म्हणणं असं आहे, काय म्हटलंय तर ह्या दोन गोष्टी एकमेकांकडे अट्रॅक्ट होतील. हे कसं होणार आहे? तर प्रॉडक्ट ऑफ मास अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शन ऑफ स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ हा झाला, ह्या दोन गोष्टी कधी फास्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होईल माहितीये तुम्हाला? जेव्हा यांचा मास वाढेल. काय वाढेल? जेवढं मास कमी कमी होईल तेवढं त्यांचा फोर्स काय राहणार आहे? कमी राहणार आहे. जेवढं मास वाढेल तेवढं काय ना त्यांचा फोर्स वाढणार आहे. मग आपण असं म्हणू शकतो की ह्या दोघांच्या मासवर, आता हा ग्रॅव्हिटेशन फोर्स कशावर डिपेंड आहे? दोघांचं मास म्हणजे M1 आणि काय बरं? M2. सॉरी बघा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शन, डायरेक्टली म्हणजे काय? असं अल्फाचा अर्थ. डायरेक्टली प्रोपोर्शन कशावरती बरं? प्रोडक्ट ऑफ मास, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन कोणाचं? मासचं. M1 इंटू M2. मग आता बघा डायरेक्टली प्रोपोर्शनचा अर्थ काय असतो? राईट हँड साइड वाढली तर लेफ्ट हँड साइड सुद्धा वाढते. राईट हँड साइड कमी झाली तर लेफ्ट हँड साइड सुद्धा कमी होती. याला काय म्हणतो आपण? डायरेक्टली प्रोपोर्शन. डायरेक्टली प्रोपोर्शन ह्या चिन्हाने आपण दाखवतो. मग आता सपोज पहिल्याचं जरी मास वाढलं तरी फोर्स काय होणार आहे? वाढणार आहे. दुसऱ्याचं मास वाढलं फक्त तरी फोर्स, आणि दोघांचं पण मास वाढलं तरी फोर्स काय होणार आहे? वाढणार आहे. आले लक्षात? मग आता आपण आणि पृथ्वी याच्यामध्ये पृथ्वी म्हणजे खूप मोठा मास आहे, त्याच्या पुढे आपण काहीच नाहीये. मग जेवढं जास्त मास असेल तेवढा फोर्स जास्त असेल. मग अर्थचं काय बरं? मास खूप जास्त आहे आणि आपलं मास त्यामुळे खूप कमी, त्यामुळे आपल्याला काय करते? अट्रॅक्ट करते. हा आपलं बी मास खूप मोठं असतं तर आपण पण एकमेकांना काय केलं असतं? अट्रॅक्ट केलं असतं. बरोबर ना? आपलं पृथ्वी प्रेम होतं का? नाही. आपलं कोणावर प्रेम होतं? कारण त्याचं मास आणि आपलं मास सेम आहे ना. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, बाकी काही नाही. ते कोणतं अट्रॅक्शन आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन. इथं कोणतं अट्रॅक्शन आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन बघतोय आपण. हे कळालं का? डायरेक्टली प्रोपोर्शन कसे राहणार आहे? फोर्स वाढणार आहे. कधी वाढणार आहे? दोघांचं मास वाढलं तर. पण यांचं म्हणणं असं आहे, जर त्यांचं डिस्टन्स जर वाढलं, काय वाढलं? डिस्टन्स, तर त्यांचा फोर्स काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शन टू डिस्टन्स. याला काय म्हणतो? साइन चे फक्त डिनॉमिनेटरला काढायचं. याला म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शन. वरचं कोणतं साइन आहे? खालचं कोणतं साइन आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शन. इनव्हर्सचा अर्थ काय बरं? एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट कमी होती. जेवढं डिस्टन्स वाढणार आहे तेवढं काय होणार आहे? फोर्स कमी होणार आहे. जेवढं डिस्टन्स कमी होणार आहे तेवढा फोर्स. अलग लक्षात? मग हे फोर्स मासवर काय बरं? डायरेक्टली प्रोपोर्शन. फोर्स हा डिस्टन्स कसा आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शन. मग आता हे दोघं आपण मर्ज करून टाकू. मर्ज केलं काय होणार आहे? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शन M1 इंटू M2 आणि इनव्हर्सली प्रोपोर्शन काय असणार आहे बरं? डी. डी स्क्वेअर. स्क्वेअर म्हटलं काय? म्हटलंय डी स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. बरोबर का नाही? बरं, आता डायरेक्टली प्रोपोर्शनचं साइन काढून टाकायचं आपल्याला. मग याच्याऐवजी एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आता तुम्हाला थोडस जर जाईल कळायला, पण तरी थोडक्यात सांगतो. कॉन्स्टंट म्हणजे अशी एक टर्म असते तर त्याचं कॅल्क्युलेशन ह्या सायंटिस्टनी करून ठेवलेले. त्याचं पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं नाहीये, फक्त त्याची व्हॅल्यू यूज करायची. तो एक कॉन्स्टंट म्हणजे अशी एक टर्म असते, असा एक नंबर असतो, तिची ती व्हॅल्यू आलेली असते काहीतरी, ती काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. मग त्याला आपण काही पण मानू शकतो, जसं फोर्स इज इक्वल टू. आता मी डायरेक्टली प्रोपोर्शन काढून टाकला, त्याच्याऐवजी इक्वल टू घेतला आणि डायरेक्टली किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शन जर साइन काढलं तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि तो आहे कॅपिटल जी. कॅपिटल जी. बाकी तसंच आहे M1 इंटू M2 अपॉन काय? डी स्क्वेअर. मग हा जो फॉर्म्युला आहे हा कोणता फॉर्म्युला आहे बरं? हा कोणता फॉर्म्युला आहे? युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोणता? फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू कॅपिटल जी
इंटू m1 m2. m1 म्हणजे काय, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 म्हणजे काय, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, अपॉन d म्हणजे काय रे, डिस्टन्स, त्याचं काय घ्यायचं, स्क्वेअर घ्यायचं. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, तर युनिव्हर्सल लॉस आहे. लक्षात आलं, लक्षात बघूया नक्की. मग हेच तुम्हाला इथं आपल्याला डायग्राम तुम्हाला पीडीएफ हे पण दिले पीपीटी मध्ये बघा. m1 म्हणजे काय, मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 म्हणजे काय, मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट, d म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड सेकंड ऑब्जेक्ट, हे तुम्हाला दिलेलं आहे. मग इथं म्हटलेलं बघा, फोर्स हा कशावर डिपेंड आहे, दोन्ही मार्कच्या प्रोडक्टवर, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शन m1 m2. देन डिस्टन्स, फोर्स हा डिस्टन्सचा कसा आहे, रेसिप्रोकल आहे, युनिव्हर्सल आहे, म्हणजे फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शन डी स्क्वेअर. बरोबर. मग हे दोघं मर्ज केल्यामुळे काय तयार झालं बरं, आपला फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शन m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि तुम्हाला सांगितलं हा जो डायरेक्टली प्रोपोर्शन साइन काढा, याचा एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो, तो कॉन्स्टंट आहे g. g is the gravitation constant. It is called known as universal constant of gravitation. तरी पण काही मुलांना थोडा डाऊट आहे, अजून नेमका जी काय हा रे का आला काही ना, बरोबर ना. मी अजून थोडासा सांगतो. आता सपोज एक माणूस आहे, एक दुसरा माणूस आहे, यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे, बरोबर ना. मग हे अट्रॅक्शन किती आहे हे काढणं सहजासहजी पॉसिबल नाही आपल्याला, कारण की ते काढायचं तर आपले 2-4 स्टँडर्ड याच्यातच जायला बसले. म्हणून ह्या सर आयझॅक न्यूटननी ऑलरेडी काढून ठेवलंय, आता फक्त आपण अभ्यास करतोय. ती व्हॅल्यू घ्यायची, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची. मग 2 माणसांमध्ये किती अट्रॅक्शन आहे, एक माणूस आणि एक झाड यांच्यात किती अट्रॅक्शन आहे, एक माणूस आणि पृथ्वी यांच्यात किती अट्रॅक्शन आहे, अर्थ आणि सन मध्ये किती अट्रॅक्शन आहे, सन आणि मून मध्ये किती अट्रॅक्शन आहे, हे काहीतरी फोर्स आहे, काहीतरी आहे, आणि तो सर्वात सेम आहे. काय, तो सर्वात सेम आहे, आणि त्या सेम फोर्सलाच कॉन्स्टंट म्हणले. सेम म्हणजे काय, कॉन्स्टंट, त्याला नाव त्यांनी काय दिले, जी दिले. जी ची काहीतरी व्हॅल्यू पुढे गेला आहे 6.67 इंटू 10⁻11 आपण पुढे गेला बघणार आहे ती. पण जी इज द, काय लक्षात ठेवा, जी इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. इट इज ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. विश्वातल्या प्रत्येक 2 गोष्टींमध्ये जो फोर्स आहे तो कॉन्स्टंट आहे, आणि त्याला काय म्हटलंय, जी म्हटलंय. एवढं लक्षात ठेवा. कळालं मी काय बोललो. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ह्या फॉर्म्युला आपल्या पुढे न्यूमेरिकल आहे, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. सर्व काय काय ते तुम्हाला मी सांगितलंय. नेक्स्ट गरज नाही बघा आता. मग याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला फिलिंग द ब्लँकला किंवा 1 मार्क साठी क्वेश्चन विचारतात. कशाबद्दल सांगतो तुम्हाला, युनिव्हर्सल कॉन्स्टंट दॅट इज G. G ची व्हॅल्यू वगैरे आपल्याला विचारतात. अकॉर्डिंग टू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इक्वल टू G m1 m2 अपॉन d स्क्वेअर. हे आपण बघितलं. आता बघा काय गंमत आहे, ही G ची व्हॅल्यू कशी काढली माहिती का, G तसाच ठेवला. बघा इथं काय केलं, ही व्हॅल्यू कशी काढली, ही व्हॅल्यू कशी काढली. आता हा d जर डिवाइड इकडे आलं काय होईल रे, मल्टिप्लाय, म्हणजे F इंटू d स्क्वेअर अपॉन हा m1 m2 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल, डिवाइड m1 इंटू m2, आणि इकडे कोण राहिलं बरं, G. हाच फॉर्म्युला आपण इथे लिहिलाय. आलं का लक्षात. ओके. हा इथं G ची व्हॅल्यू काढण्यासाठी लिहिलाय. कशी काढली आपण पुढे गेला बघणार आहे अजून एकदा. मग आता तुम्हाला याच्यावर 1 मार्क साठी क्वेश्चन विचारतात. काय क्वेश्चन विचारतात, युनिट कशावरचं युनिट बरं तुम्हाला, ग्रॅव्हिटेशनचं. येस आय युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशन दॅट इज G इज किती राहणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोमीटर स्क्वेअर. पाठ करा म्हणा सर्वांनी. काय म्हणायचं आपल्याला, SI युनिट ऑफ G इज इक्वल टू काय, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. परत एकदा म्हणा काय, होईल ना पाठ. न्यूटनचा अर्थ असतो वजन थोडक्यात, मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्रॅम स्क्वेअर. सोपं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला SI युनिटला विचारतात ना. मग आता CGS मध्ये पण आहे याचं. हे SI युनिट असं 2 प्रकार युनिट असतात, एक SI असतं आणि कोणतं असतं बरं, CGS युनिट असतं. CGS युनिट ऑफ G इज इक्वल टू काय असणार आहे, डायना सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन ग्रॅम मीटर स्क्वेअर.
हे सुद्धा पाठ करा, आपल्याला विचारलं जातं. आता सर्वात इम्पॉर्टंट ज्याच्यावरती बऱ्याच फिलिंग द ब्लँकला बोर्डला क्वेश्चन विचारलाय काय, राईट द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशन दॅट इज कॅपिटल जी. मग तुम्हाला मगाशी बोललो 6.67 इंटू 10⁻⁸ डायना सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा जर तुम्हाला कशात विचारलंय, एसआय मध्ये विचारलंय 6.67, 3 ने लिहिलं तरी चालतं, काही गरज नाही 3 ची. काय सांगतोय तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ जी कशा सांगतोय, पहिले तुम्हाला कशा सांगतोय, एसआय मध्ये. काय राहणार आहे, 6.67 इंटू 10⁻⁻11. -11 चा अर्थ कळाला का, एवढा कमी व्हॅल्यू, खूप कमी व्हॅल्यू ही एवढी कमी व्हॅल्यू एका दोन वस्तू एकमेकांच्या जवळ ठेवल्या तर ते अट्रॅक्ट होतात का नाही त्याचा बी डाऊट येऊ राहिला. एवढी कमी व्हॅल्यू, हा पण अट्रॅक्शन कन्फर्म आहे, कारण की ती व्हॅल्यू खूप छोटी आहे, खूप छोटी. ही व्हॅल्यू जर जास्त असते तर आपण कोणत्या पण गोष्टी, स्पायडरमॅन झाला असतो, कशाला धरला असतं आपण, कशाला पण ओढून घेतलं असतं. पण ही व्हॅल्यू खूप नगण्य, खूप म्हणजे खूप कमी. पण ही व्हॅल्यू कधी जास्त वाटते आपल्याला, जेव्हा मास खूप मोठा असेल. मग अर्थचं मास खूप मोठं आहे ना, म्हणून ती कोणाला पण कॅच करून राहील. लक्षात, अर्थचं मास खूप जास्त आहे म्हणून त्याच्या कसं फोर्सनी वडलं जातं. ते आपलं मास एवढं, त्याच्यात एवढं कमी त्याचा जीचा फोर्स आहे, म्हणजे आपलं अट्रॅक्शन खूप कमी राहणार. पण आहे, सर्वांमध्ये आहे असं आपल्याला सायंटिस्ट सांगतोय. इथपर्यंत कळालं सर्वांना, काही डाऊट राहील इथपर्यंत नाही. बाकी हे तुम्हाला दिलंय. आता एक कन्सेप्ट दिली तुम्हाला, JEE नीटला वगैरे क्वेश्चन विचारतात. इफ द मास 1 and मास 2 इज इक्वल ऑर 1, मास 1 आणि मास 2 या फॉर्म्युल्यामध्ये 1 असेल अँड डिस्टन्स ऑल्सो 1, देन G and F आर इक्वल. म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि काय फोर्स हा कसा असणार, इक्वल असणार आहे. कारण की तुमचं 1 into 1 1 होणार आहे आणि D ची व्हॅल्यू पण 1 आहे, 1/1 1 होणार आहे. असे तुमचं आलं बघा. इथं जर तुम्हाला असं सांगितलंय, काय सांगितलंय, मास तुमचा किती बरं, पहिला 1 युनिट आहे, सेकंड पण 1 युनिट आहे आणि डिस्टन्स सुद्धा 1 आहे. 1 into 1 1, 1/1 1. म्हणजेच कोण राहिले तुमच्याकडे फक्त F इज इक्वल टू G. म्हणजे मास दोन्ही पण 1 1 असेल आणि डिस्टन्स पण 1 युनिट असेल तर फोर्स आणि काय आपलं ग्रॅव्हिटेशन हे दोघं पण कसे असतात, इक्वल असतात. कळालं इथपर्यंत, काही डाऊट राहील का कोणाला, नाही. हा फॉर्म्युला आणि याच्या तुम्हाला जी बद्दल तुम्हाला महत्वाची माहिती सांगितली. तुम्हाला हे सर्व एकदम व्यवस्थित डिटेल सांगतोय, हे आपल्याला कळालं पाहिजे. ओके ओके. आता आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे ग्रॅव्हिटेशनल लॉज. काय बघा, ग्रॅव्हिटेशनल लॉचा आपण फॉर्म्युला ऑलरेडी बघितला, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही महत्वाच्या गोष्टी, काही फॅक्च्युअल डाटा आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. हे थोडे एक्स्ट्रा सांगतोय कारण की आपल्या सर्वच कन्सेप्ट वगैरे सर्व क्लिअर झालं पाहिजे. मग आता काय बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इंडिपेंडेंट ऑफ द मीडियम. इंडिपेंडेंट म्हणजे काय रे, स्वतंत्र, वेगवेगळा, बरोबर. ग्रॅव्हिटेशन फोर्स इंडिपेंडेंट ऑफ द मीडियम म्हणजे याचा अर्थ काय झाला, ग्रॅव्हिटेशन फोर्स तुम्ही कुठेही जा, कोणत्याही ठिकाणी जा, सेमच असतो, तो कधीही चेंज होत नाही. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सपोज मी इथून खाली उडी मारली तर कुठे जाणार आहे, पाण्यात, म्हणजे खालीच जाणार आहे, बरोबर ना. सपोज मी स्विमिंग पूल मध्ये उडी मारली तर वर जाणार आहे का, पाण्यात जाणार आहे, पाण्यातच जाणार आहे, बरोबर ना. सपोज मी चिखलात उडी मारली, कुठे जाणार आहे, चिखलात का वर जाणार आहे. पहिलं मीडियम काय होतं, हवा, नंतर काय होतं पाणी, नंतर काय होतं मड किंवा चिखल होता. तरी पण व्यक्ती कुठे जायचा, खालीच जायचा ना. म्हणजे मीडियम जर चेंज झालं तर ग्रॅव्हिटेशन मध्ये काही फरक पडतो का, नाही पडत. पण तुम्ही म्हणशाल सर हवेत उडी मारल्या पटकन खाली जाईल, पाण्यात उडी मारल्या मात्र हळूहळू खाली जाईल आणि नंतर फुगून वर, बरोबर, तो भाग नंतरचा आहे, पण हळूहळू खाली जाईल, वाटतं का नाही. म्हणजे ग्रॅव्हिटेशन मध्ये थोडा गडबड झाली का, नाही झाली का, ते सांगतो. आपण 9th स्टँडर्डला शिकलोय, बियॉन्ड द फोर्स, पाणी काय करतो, उलट्या बाजूने फोर्स लावतो, उलट्या बाजूने. तो उलट्या बाजूने फोर्स लावतो म्हणून आपल्याला असं वाटतं आपण पाण्यात स्लो चाललोय, पण त्याचा स्वतःचा फोर्स आहे म्हणून आपला फोर्स काय होतो, कमी होऊ राहिला, म्हणून आपण पाण्यामध्ये स्लो जातो. पण ग्रॅव्हिटेशन खाली वडलत जातो ना माणूस,
म्हणजे मीडियम काही असू द्या, ग्रॅव्हिटेशन त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. इथपर्यंत कळालं. सेकंड, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कन्झर्वेटिव्ह फोर्स. हा कोणता आहे? कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, तो काही पुढे बदलणार नाहीये. द फोर्स एक्सर्ट बाय द फर्स्ट पार्टिकल ऑन द सेकंड इज एक्झॅक्टली इक्वल अँड ऑपोजिट टू द फोर्स एक्सर्ट बाय द सेकंड पार्टिकल ऑन द फर्स्ट. याचा अर्थ काय? हा एक ऑब्जेक्ट आहे आणि सपोज हा माझा रिमोट सेकंड ऑब्जेक्ट आहे. हा याच्याकडे फोर्स करणार आहे, हा याच्याकडे फोर्स करणार आहे. हा किती फोर्स लावणार आहे? जेवढा हा लावणार आहे. हा किती फोर्स लावणार आहे? जेवढा हा लावणार आहे. दोघांचा पण फोर्स हा एक्झॅक्टली काय असतो? इक्वल असतो, काहीच फरक नाही पडत. जसं की आपण उभे पृथ्वीवर, पृथ्वीने पण आपल्यावर फोर्स लावलाय. जेवढा पृथ्वीने आपल्यावर फोर्स लावलाय का, तेवढा आपण पण पृथ्वीला फोर्स लावलाय. परत तुमचा तोच प्रश्न, मग आपण पृथ्वीला का आवडत नाहीये? तर पृथ्वीचं मास खूप मोठं आहे ना, खूप जास्त मास आहे. सेम फोर्स अट्रॅक्ट तेव्हा आपल्याला जाणवेल जेव्हा दोन्ही पण मास हे कसे असणार आहे? इक्वल असणार आहे. तुम्ही एक पृथ्वी घ्या आणि दुसरी पृथ्वी आणा, मग त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन इक्वल राहील. दोन सेम माणसं घ्या, त्यांच्यात फोर्स जो आहे तो इक्वल राहणार आहे, तो चेंज होणार नाहीये. अर्थचं काय? तर अर्थचं खूप मोठं जास्त जास्त मास आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी काय करताय? अट्रॅक्ट करतात. आणि चौथा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू पार्टिकल ऍक्ट अलॉंग द लाईन जॉईनिंग द टू पार्टिकल अँड दे फॉर्म अ ऍक्शन रिएक्शन पेअर. म्हणजेच काय? दोन ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट, हा एक ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट कुठे फोर्स लावणार आहे? ह्या बाजूला. हा ऑब्जेक्ट कुठे फोर्स लावणार आहे? ह्या बाजूला. म्हणजे यांचा फोर्स कसा आहे बरं? अपोजिट आहे. असं आहे का याचा फोर्स इकडे त्याचा फोर्स तिकडे, ती पुढे पळते ना माग पळतो, असं आहे का? नाहीये. ती पण याच्याकडेच पळते आणि तो पण याच्याकडेच पळू राहिला. दोघांचा पण फोर्स काय बरं? अपोजिट आहे, म्हणून ते जवळ येऊ राहिले. लक्षात आलं का? दोघांचा बी फोर्स कसा असणार आहे? अपोजिटच असतो. म्हणजे असं नाही का तो पळतो पुढे ती त्याच्या पुढे, असं लावणार नाहीये. ग्रॅव्हिटेशनचा हा रूल आहे. हे चार महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे कशाचे बरं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथपर्यंत कळालं सगळ्यांना बाबड्यांनो? आतापर्यंत आपण फक्त काय शिकलो? ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फॉर्म्युला कळाला, कॅरेक्टरिस्टिक्स कळाल्या, सगळ्या थोड्याफार कन्सेप्ट त्या आपण कळाल्या नक्की. आता आपल्याला ह्या चॅप्टर मधला सर्वात महत्वाचा टॉपिक बघायचा, सर्वात इम्पॉर्टंट, ज्याच्यावर क्वेश्चन पण आहे आणि आपल्याला तो महत्वाचा पण आहे. कोणता बरं? हा केपलर आहे. बघा छान दिसतो एकदम, आयला नाही छान नाही बेकार दिसू राहिला. असो काय? हा केपलर्स. बऱ्याच दिवसा लेक्चर चालू, रात्री असतं घाबरलो असतो आपण याला. केपलर्स भारी सायंटिस्ट आहे, मस्त आहे, जबरदस्त त्या माणसाने काम सांगितलंय. याचा योगायोग काय? आपला याचा मृत्यू कधी झाला माहिती का? हा ह्या माणसाने 400 वर्षांपूर्वी हे शोध लावला. किती? 400 इयर अगो. केपलर्स कधी वारले माहितीये का? 1630 ला. आणि आपले शिवाजी महाराज बी तेव्हा जन्माला आले होते. योगायोगच होता मोठा. हे लय महान लोक, त्या काळात लय महान लोक जन्माला यायचे. आता कुठे गेले तेच कळून नाही राहिले. आता कशी पिढी येऊ राहिली अवघड. आमच्या पण तरी बरी होती, आता तर लयच बेकार झाली. चला केपलर्स लॉ काय ते आता आपण बघणार आहे. केपलरने आपल्याला 3 लॉ सांगितले. मग ते 3 लॉ काय काय तर ते आपण A1 by 1 बघणार आहे. केपलरने कशाबद्दल माहिती सांगितली आपल्याला? प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरीचा अर्थ काय रे? प्लॅन्ट. हा प्लॅनेट म्हणजे काय रे? ग्रह. प्लॅनेट्स काय? प्लॅनेट. Planetary motion had been observed by astronomers since ancient time. प्राचीन काळापासून जे काही ग्रहांवरती अभ्यास करणारे सायंटिस्ट आहे ते अभ्यास करतात, खूप वर्षापासून करतायत. म्हणजे 2, 4, 5 हजार वर्षापासून. त्यांना रात्रीचे काही काम नव्हते, जरी काही असतील तरी निवांत बाहेर झोपले तर वरती पाहायचे आणि काय करायचे? काहीतरी ऑब्झर्वेशन करायचे. आणि ते उघड्या डोळ्यांनी ऑब्झर्वेशन करायचे. उघड्या डोळ्यांनी म्हणजे बंद डोळे करून कोणी नाही करत, पण तेव्हा काय असं इलेक्ट्रॉनिक टेलिस्कोप बिलिस्कोप असा काही प्रकार नव्हता. ते सहज डोळ्यांनी पाहिजे, इथे ग्रह तिथे ग्रह, हाले लूक लुकतोय तोले लूक लुकतोय, मग ते काहीतरी नोट डाऊन करून ठेवायचे, त्याच्यावरती अभ्यास करायचे जेवढं डोळ्यांनी दिसतं तेवढं. पण ह्या ग्रहांच्या अभ्यासामध्ये सर्वात मोठी क्रांती आणली ती गॅलिलिओने.
गॅलिलिओ एक सायंटिस्ट आहे ज्यांनी कसला शोध लावला माहितीये का? गॅलिलिओ डिस्कवर इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. कशा शोध लावला तिने? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप मुळे काय झालं बरं? लांबच्या गोष्टी जवळ आल्या. जवळ आल्या म्हणजे जवळ दिसायला लागल्या. जवळ आल्या ना त्याचा फक्त काय झालं? जवळ दिसायला लागल्या. आणि जवळ दिसायला लागल्यामुळे आपण ग्रह, तारे, चंद्र, सूर्य जे आहेत का त्यांचा अभ्यास आपण व्यवस्थित करायला लागलो. म्हणजे याच्यामध्ये गॅलिलिओचं मोठं हात आहे. गॅलिलिओ पण असेल बहुतेक पुढे बघा. बरं इथे दिलंय बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेर मेड विथ नेक्ड आय. नेक्ड आय म्हणजे काय? उघड्या डोळ्याने. म्हणजे गॅलिलिओने जे काही इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप किंवा वगैरे काही काढला, मायक्रोस्कोप काढला, त्याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते का त्या सर्वांनी उघड्या डोळ्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि ते ऑब्झर्वेशन लिहून ठेवलं. काही महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवल्या. कसे ग्रह फिरतात ते काय कसं वगैरे सर्व लिहून ठेवलं तर काही प्रमाणामध्ये. बाय द 16th century 16व्या शतकात a lot of data was available about planetary position and motion. 16व्या शतकामध्ये आपल्याकडे बराच डाटा हा अवेलेबल झाला. कशाबद्दल? प्लॅनेट बद्दल, सन बद्दल, गॅलेक्सी बद्दल बऱ्यापैकी डाटा आपल्याकडे अवेलेबल झाला. भरपूर लोकांनी त्याच्यावर माहिती लिहून ठेवली होती. जॉनस केपलर स्टडी दिस डाटा. आणि त्या जो काही डाटा आहे, जी काही इन्फॉर्मेशन आहे का त्यांचा स्टडी केला. अँड ही नोटीस दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट फॉलो सर्टन लॉ. मग याच्या आधी काही 200, 500, 1000 वर्षांपूर्वी ज्या सायंटिस्टने लिहून ठेवलं का त्याचा खूप चांगला अभ्यास केला आणि त्यांनी काही महत्वाचं कन्क्लुजन काढले. आणि त्याचे कन्क्लुजन म्हणजेच काय? केपलरचे 3 लॉज आहेत. मग तिने काही महत्वाचे प्लॅनेटरी बद्दल काय केले? काही महत्वाच्या गोष्टी सांगून ठेवल्या. काय काय? ही स्टडी 3 लॉ डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन नोन ॲज केपलर्स लॉ. मग ह्या सर्वांचा अभ्यास करून तिने प्लॅनेटरीचे 3 महत्वाचे लॉ सांगितले. आणि हे लॉ म्हणजेच काय असणार आहे? आपले केपलरचे लॉ. खूप इम्पॉर्टंट आहे. पेपरला हमखास येणार म्हणजे येणार आहे. 2 गोष्टी, एकदा समजूनही घ्यायचंय आणि दुसरं काय आपल्याला लर्निंग करायचं, पाठांतर पण झालं पाहिजे. मग आता केपलरचे नेमके काय लॉ आहेत ते आपण बघणार आहे. खूप छोटे छोटे 1-1, 2-2 लाईनी ते लय मोठे नाही, त्यामुळे काही डोक्याला ताण नाहीये. काय म्हणतो? केपलरने या सर्व अभ्यास केल्यानंतर त्याला एक गोष्ट जाणवली. कोणती? द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. याचं नाव काय? फोकाय म्हणतात याला. फोकाय काय म्हणायचं? तर वेगवेगळे उच्चार लोक करतात. फोकाय मात्र योग्य उच्चार. फोकाय म्हणजे काय बरं? फोकसचं प्लुरल आहे. फोकस म्हणजे सेंटर. एक सेंटर असेल तर फोकस आणि 2 सेंटर असेल तर फोकाय म्हणतात. आलं लक्षात? किंवा डबल आय पण वापरतात. तर हे कळालं सर्वांना? हे 2 आहे. कसे ते तुम्हाला सांगतो. आता पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो मग डिटेल मध्ये येतो आपण. बघा, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. याचं म्हणणं असं आहे, याच्या आधीचे जे सायंटिस्ट होते का, जे लोक होते का, त्यांचं म्हणणं असं होतं मधी अर्थ आहे, मधी काय मधी काय सन आहे. बघा, याच्या आधी जनरली लोक काय म्हणायचे? मधी काय बरं? सन आहे. काय बरं? सूर्य आहे. आणि याच्या भोवती हे प्लॅनेट फिरतात. 8 प्लॅनेट आहे. पहिले 9 होते, मात्र नेपच्यून आता कमी केलेले, आता 8 आहे. त्यातला एक अर्थ आहे. मग अर्थ जी आहे, ही जे 8 प्लॅनेट आहे, ही सन भोवती गोल आकारात फिरतात असं वाटायचं. पण या केपलरनी सांगितलं हे सर्क्युलर मोशननी फिरत नाहीये. हे कोणत्या शेप मध्ये फिरतात? ते इलिप्स शेप. इलिप्स शेप कसा बनला ते तुम्हाला मी सांगतो. सपोज एक कोन आहे. हा आपण मॅथ मध्ये शिकतो ना, काय बरं? सपोज कोन आहे आणि ह्या कोनला जर आपण असं कापलं, तिरपं कापलं, तर मधला असं एक कापलं, सपोज असं एक कापलं, तर हा जो मधला जो सर्कल मिळतोय का आपल्याला, हा अशा स्वरूपाचा मिळतोय. थोडा म्हणजे कसा मिळतोय? थोडा अंडा आकृती मिळतोय. अंडा आकृती. अरे असं थोडा काय होतो? तो अंडा आकृती होतो. हा अंडा आकृती शेप म्हणजे काय असणार आहे? इलिप्स शेप. एक्झॅक्टली सर्कल आहे का? नाही. तो कसा आहे? इलिप्स शेप मध्ये. मग त्याचा पहिला रूल फक्त तेच सांगतो. काय? सनच्या अराउंड जेवढे काही प्लॅनेट फिरतात ते हे कोणत्या शेप मध्ये फिरतात? ते इलिप्स शेप मध्ये. एवढंच त्यांनी सांगितलं.
कळालं काय सांगितलं. मग आता आपण त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती आपण बघूयात पुढं काय. हे पाठ करायचं तुम्हाला. राईट द केपलर फर्स्ट लॉ म्हटलंय, सर्व स्टेटमेंट तुमचं आलंच पाहिजे. काय द ऑर्बिट, ऑर्बिटचा अर्थ काय, तो चक्र म्हणजे सर्कल आहे ना, त्याला ऑर्बिट आपण म्हणतो, फिरणं. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अँड कोणत्या शेप मध्ये, इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. व्हॉट इज अँड इलिप्स. आता इथं पण दिले बघा तुम्हाला, इलिप्स म्हणजे नेमकं काय. बघा हा शेप कोणता आपला, इलिप्स शेप. हा शेप इलिप्स आहे. बघा इथं मी सांगितलं तुम्हाला, हा एक कोन आहे सिलेंड्रिक, हा कोन आहे, तो जर कापला किंवा सिलेंडर जर कापला तर असं एक शेप भेटतो आपल्याला, त्यालाच आपण काय म्हणतो, इलिप्स शेप. इलिप्स शेप मध्ये काय आहे, इथं एक आपल्याला डायमीटर बघायला मिळतं, एक मोठं डायमीटर आणि एक छोटं डायमीटर. तर इलिप्स शेप मध्ये एक काय असणार आहे, मोठं डायमीटर आणि एक कसं असणार आहे, छोटं डायमीटर. अशा प्रकारे ही सर्व प्लॅनेट फिरतात, कोणाभोवती फिरतात, अराउंड द सन. बघा असं आहे, तिथं लक्ष द्या. आता ही डायग्राम कळणं गरजेचं आहे, बऱ्याच वेळेस मुलांना लवकर कळत नाही. सपोज हा एक सन आहे, हा काय सन, सन इथं पण राहू शकतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झॅक्टली सर्कल असेल, एक्झॅक्टली जर सर्कल असेल तर याचा सेंटर जो आहे का तो एकच असेल, फोकस किती असणार आहे, एकच असेल. बट तो इलिप्स शेप मध्ये असेल तर याचा सेंटर मात्र दोन असतात, म्हणून त्याला आपण काय म्हटलं होतं, फोकाय. मग हे जे दोन सेंटर आहे का, हे कोणाचे, सनचे. एक तर सन इथं असू शकतो किंवा कधी कधी इथं असू शकतो, दोन सन नाही एकच सन या, इथं किंवा तिथं. त्या अभ्यासासाठी आपण लागत या ठिकाणी घेतो त्याला, इथं आपण सध्या घेतलाय. मग एक तर इथं असेल किंवा इथं असेल, आणि इथं असेल किंवा इथं असेल, पण जेवढे 8 प्लॅनेट आहे का ते सर्व अशी फिरणार आहे, हे सर्व अशी प्लॅनेट फिरणार आहे. मग आपले अर्थ झालं, त्यानंतर आपलं काय ज्युपिटर झाला, नेपच्यून झाले, हे जे काही ग्रह होते का हे सर्व असे फिरतात. म्हणजे एक गोष्ट आपल्याला जाणवली काय, कधी कधी प्लॅनेट हा सनच्या एकदम जवळ असेल, तर कधी कधी प्लॅनेट हा सन पासून खूप लांब असेल. एवढं तर नक्की, बरोबर ना. आणि प्रत्येकाची ऑर्बिट स्वतंत्र आहे बरं का, प्रत्येकाची ऑर्बिट स्वतंत्र आहे. याचा अर्थ हा नाही इथं अर्थ आहे, इथं हे मर्क्युरी आहे, इथं नेपच्यून आहे, असं नाहीये. स्वतःची अर्थ, हा फक्त अर्थची ऑर्बिट आहे. बहुतेक कोणाची ऑर्बिट असेल बरं, मार्सचे असेल. बहुतेक मधली कोणाची असू शकते बरं, तर मर्क्युरीची असू शकते. प्रत्येकाची ऑर्बिट वेगवेगळी, जशी अर्थची स्वतःची ऑर्बिट ही तर आपण अभ्यास करताना मात्र कशाचा घेणार आहे, अर्थचा. म्हणजे इथं ह्या ऑर्बिट, हे जे ऑर्बिट हे कोणाचं मानतो आपण सध्या, अर्थचं. एक प्लॅनेट म्हणजे अर्थ आहे आपला. प्रत्येकाची ऑर्बिट वेगवेगळी आहे, नाही तर एकाच ऑर्बिट मध्ये सर असं दनादन ठोकाठोकी झाली असते, एक आला असं दुसऱ्याला ठोकला असं, दुसऱ्याने तिसऱ्याला ठोकला असतं, रोज ऍक्सिडेंट झाले असते, बरोबर. ते तसं नाहीये, प्रत्येकाची ऑर्बिट काय वेगवेगळी आहे. ओके, इथपर्यंत कळालं सर्वांना. दोन काय हे फोकाय, इथं एक आणि इथं. In 1609, Johannes Kepler published Astronomia Nova, a book containing 10 years of his efforts to understand the orbit of the planet Mars. He was using state-of-the-art astronomical observations from his method. Thanks to the meticulous astronomical observations. अरे एवढ्या सुंदर बाय आल्या, पोरांचा अभ्यास कसा होईल. एक थर्ड लॉ आला का. Thanks to the meticulous astronomical. No. Okay. आला. In 1609. ओके, आता फर्स्ट कळालं सर्वांना, पाठ करता येईल, काय डाऊट राहील याच्यामध्ये नाही. आता आपल्याला केपलरचा काय बघायचं आहे, सेकंड लॉ बघायचा. आता सेकंड लॉ महत्वाचा आहे, थोडासा जड जातो मुलांना समजायला, एकदम व्यवस्थित लक्ष द्या. काय बघा, केपलर सेकंड लॉ मध्ये काय म्हणतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. त्याचं म्हणणं असं आहे, आता बघा एक डायग्राम घेतो मी, चला डायग्राम, इथे एक महत्वाची डायग्राम बघा, ही खूप महत्वाची डायग्राम आहे.
सेकंड लॉ मध्ये काय म्हणतोय, जसं मगाशी आपण बघितलं ही कोणती ऑर्बिट आहे बरं, इलिप्स शेपची ऑर्बिट आहे. इथं काय बरं, फोकाय इथं पण आहे, एक कुठं पण घ्या. इथं घेतला आपण, हा काय घेतला, सपोज सन घेतला, बरोबर, काय घेतला, हा सन घेतला. या सनच्या भोवतीच ते प्लॅनेट फिरणार आहे, बरोबर ना. मग आपण कोणतं एक्झाम्पल घेतलं, अर्थ. हे जे दाखवली की ही काय, सपोज आपली अर्थ आहे. ओके, ही आहे आपली अर्थ. आता काय होतं बघा, इथं ही अर्थ आहे. सपोज अर्थ पहिली ए पॉइंटला, एकदम समजून घ्या व्यवस्थित व्यवस्थित, ओझा बोट आहे तिथे लक्ष दे. हा काय आहे, आपली अर्थ कोणत्या पॉइंटला, आता ए पॉइंटला. ह्या ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत सपोज अर्थ गेली. अर्थ कुठून गेली, ए पॉइंट पासून बी पॉइंट, आणि याला सपोज लागला 1 आवर. किती लागला, 1 आवर, 1 तास लागला. 1 तास नाही, महिने 2 महिने लागतात, पण एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला. ए पासून बी पर्यंत अर्थ गेली, किती तास लागला, 1 तास. याच्यात काहीतरी एरिया कव्हर झाला, बरोबर का नाही, काहीतरी एरिया कव्हर झाला. मी एक्झाम्पल सांगतो, हा एरिया आहे ना, हा मधला भाग म्हणजे काय असतो, एरिया. मी असं म्हटलं 1 हेक्टर एरिया कव्हर झाला. किती बरं, 1 हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे काय रे, 100 गुंठे. एक्झाम्पल म्हणून सांगतोय, कारण की एवढं सर्व पॉसिबल नाही आहे सर्व काढणं, पण काढण्यासाठी सांगतोय. एका तासामध्ये किती एरिया कव्हर झाला, 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे. कळालं इथपर्यंत, ओके. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. अजून तुम्हाला कळालं नाही मी काय बोलतोय, पुढे गेल्यावर कळेल. आता अर्थ आहे सपोज आपली इथं ह्या पॉइंटला, पुढे ह्या पॉइंटला. ह्या पॉइंट पासून पुढच्या 1 तासात जिथं पुढे अर्थ पोहोचेल का आपली, इथं 1 तासाने इथं अर्थ पोहोचली. किती पोहोचली, अर्थ 1 तासाने. मग पहिल्या जिथं ठिकाणी होती तिथपासून स्ट्रेट लाईन, आणि 1 तासानंतर जिथं पोहोचली ती स्ट्रेट लाईन जर काढली, आणि मधला जो एरिया आहे का, हा एरिया आणि हा एरिया इक्वल असेल, म्हणजे हा 1 हेक्टर असेल, हा टोटल एरिया सुद्धा किती असेल रे, 1 हेक्टर. कळालं काय मला म्हणायचं. अजून आपण अर्थ अजून पुढे गेले, सपोज गेले आपल्या ई पॉइंट वरती, इथं गेले. ह्या ई पॉइंट पासून इथं यायला 1 आवर लागला. किती तास लागला, 1 आवर. आणि दोघांची पण मी सन सोबत काय केली, एक स्ट्रेट लाईन काढली. हा जो मधला एरिया आहे का, हा मधला एरिया, हा सुद्धा किती असणार आहे, 1 हेक्टर. मग त्याचं म्हणणं काय, केपलरचं, आता वरती वाचू आपण. आता याचं म्हणणं काय बघा, की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. सपोज इथं पहिला आपला अर्थ होता, इथून जॉईन झालेली लाईन सन पर्यंत. स्वीपिंग इक्वल एरिया, स्वीपिंग म्हणजे काय, इथून इथं गेला ना तो, इथून इथं गेला, किती वेळेत गेला बरं, 1 तासात. हा जेवढा एरिया 1 तासात कव्हर करेल का, मग अर्थ कुठेही फिरू दे 1 तासात तेवढाच एरिया कव्हर करेल. डिस्टन्स जास्त वाटतंय, पण एरिया तोच आहे. डिस्टन्स अजून कमी झालं, मात्र एरिया तर तोच राहणार आहे. डिस्टन्स अजून कमी झालं, पण एरिया तेवढाच, एरिया चेंज नाही होणार कधीच. मग ते तेच म्हटलंय, स्वीपिंग इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाइम. एका तासात 1 हेक्टर. सपोज इथं आला असता अर्थ, आपली कुठे आली, सपोज इथं आलेली, इथून त्याला 1 तास सपोज इथं लागला, ही स्ट्रेट लाईन काढली, ही स्ट्रेट लाईन काढली, हा एरिया किती असणार तुमचा, 1 हेक्टरचा असणार. कळालं का, नक्की. म्हणून प्लॅनेट सनच्या जवळ जर आला तर डिस्टन्स जास्त वाटतं, पण एरिया मात्र तेवढाच असतो. प्लॅनेट सन पासून फार गेला, लांब गेला, तर डिस्टन्स कमी वाटतं, पण एरिया मात्र तोच आहे, तो चेंज होत नाही. म्हणून तिने पुन्हा सांगतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीपिंग इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. कन्सेप्ट कळाली का काय, नक्की का. त्याचं म्हणणं असं आहे का, कोणताही प्लॅनेट घ्या, तो विशिष्ट वेळेमध्ये विशिष्टच एरिया कव्हर करतो, एरिया कमी जास्त कव्हर होणार नाही. सपोज हा एरिया जर 1 मंथ मध्ये कव्हर केला असता, 1 हेक्टरचा, किती, 1 मंथ मध्ये, तर पुढचा पण 1 मंथ मध्ये तेवढाच 1 हेक्टरच केला असता. म्हणजे एरिया आणि त्याचा टोटल डिस्टन्स, कव्हर केलेलं डिस्टन्स हे इक्वलच असणार आहे, त्याच्यात बदल होणार नाही, असं केपलर सेकंड लॉ मध्ये सांगतो. कळालं का सर्वांना, नक्की. हा मुलांना थोडा जड जातो कळायला, म्हणून तुम्हाला एकदम व्यवस्थित मी इथं सांगितलं. काही डाऊट राहील का इथं, नक्की 100%, काहीच डाऊट नाही राहणार. बघू आपण पुढं. ओके,
मातीचा तेच एक्सप्लेन करून दिलेले. मग इथं तुम्ही एरिया म्हणू शकता. कोणता बरं? पहिला इथं अर्थ होती ना, इथून अर्थ इथं गेली. मग हा एरिया किती झाला? ASB हा एरिया. हा किती वेळ झाला सपोज? एका दिवसात. तर इथं CSD हा एरिया पण एकाच तासात किंवा एका दिवसाचा आहे. दोन्ही पण एरिया कशा असणार आहे? सेम. एरिया 1, एरिया 2, एरिया 3 किती एरिया काढा, हे कसे असणार आहे? सेमच. तो कधी बदलणार नाही जर हा टाइम ट्रॅव्हलिंग सेम असेल. कळालं का? असं होऊ शकतं ना. मग सपोज मी तुम्हाला असं म्हटलं की हा जो एरिया आहे का, याला सपोज लागले 1 मंथ. किती लागला? आपण 1 मंथ. 1 मंथ मध्ये काहीतरी 10 हेक्टर एरिया कव्हर केला. किती? 10 हेक्टर. मग आज सपोज इथं आली अर्थ, इथून फक्त 15 डेज, फक्त 15 दिवसच तिने काय केलं? ट्रॅव्हलिंग केली. तर हा एरिया किती कव्हर होईल रे? 5 हेक्टर. निम्म्या वेळेत निम्मा एरिया कव्हर होईल. हा 1 मंथ मध्ये होता म्हणजे 30 डे होते. तिथं त्या 30 डे मध्ये किती एरिया कव्हर केला? 10 हेक्टर. आता किती आहे? 15 डेज फक्त ट्रॅव्हलिंग केली प्लॅनेटने. किती एरिया कव्हर झालाय? निम्माच झाला असणार. लक्षात आली का कन्सेप्ट? नक्की. हेच तुम्हाला इथं सर्व दिले नाव. प्लॅनेट मूव्ह फास्टर व्हेन द क्लोजर. बरोबर का नाही? जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ असेल तेव्हा तो फास्ट मूव्ह करतो. मी इथं दिले प्लॅनेट मूव्ह फास्टर व्हेन क्लोजर टू द सन अँड स्लोवर दॅन फार फ्रॉम द सन. आणि फार जर असेल तर काय राहणार आहे? डिस्टन्स कमी कव्हर करणार आहे, पण एरिया मात्र तोच राहणार. तो कधी चेंज होणार? कळाली का कन्सेप्ट? नक्की. एकदम. थोडं तरी डाऊट राहील का? नक्की नाही. ही बाई आली. बाय नकोच. बाय. आता आपल्याला बघायचं कोणता बरं? थर्ड लॉ ऑफ केपलर. Thanks to the meticulous astronomical observations of the ओके. थर्ड लॉ आपल्याला बघायचा आता. थर्ड लॉ आहे काय? थर्ड लॉ बरं? द स्क्वेअर ऑफ अ प्लॅनेट पिरियड, स्क्वेअर ऑफ प्लॅनेट पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे एखाद्या प्लॅनेटला सनच्या भोवती फिरायला जेवढा वेळ लागतो इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स फ्रॉम द. आता बघा काय डायग्राम असेलच बघू आपण. ओके, ही डायग्राम चालेल आपल्याला, चालून जाईल, काय हरकत नाही. लक्ष द्या तिथं. सपोज एक एक्झाम्पल घेऊ. इथं काय रे? आपला सन. एक फोकायवर काय? आपला सन आहे. बरोबर ना? ओके. आणि इथं अर्थ आहे म्हणजे एक प्लॅनेट आहे. बरोबर? काय आहे? प्लॅनेट. यांचं म्हणणं आता असं आहे, काय म्हणणं आहे बघा? द स्क्वेअर ऑफ द प्लॅनेट्स इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे इथून सुरुवात करतो तर इलिप्स शेपने पुन्हा तो जर तिथंच आला, याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स म्हणजे असं म्हटलेलं आहे की स्क्वेअर ऑफ काय बरं तुमचा आला? स्क्वेअर ऑफ पिरियड. म्हणजे टी म्हणजे पिरियड, टाइम. टाइमचा स्क्वेअर जर केला तर हा कोणाच्या डायरेक्टली प्रोपोर्शन एवढा आहे? त्याच्या डिस्टन्सच्या. डिस्टन्सच्या म्हणजे रेडियसच्या क्यूब एवढा आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचंय, जर टाइम जर वाढला, एखादा प्लॅनेट आहे त्याला पूर्ण फिरून यायला, तिथंच यायला जास्त टाइम लागला, तर याचा अर्थ रेडियस काय आहे त्यांचं आलं? जास्त आहे. रेडियस काय? जास्त. एखादा प्लॅनेट आहे त्याला जर सपोज एका ठिकाणून त्याच ठिकाणी पुन्हा यायला जर कमी वेळ लागला, त्याचा अर्थ त्यांचा डिस्टन्स काय बरं? कमी आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? ते डिस्टन्स काय असणार आहे? कमी. एक तुम्हाला मी फक्त डेमो देतो वाटलंच तर, म्हणजे ते तुम्हाला थोडं अजून व्यवस्थित कळेल. काय मी सांगतो तुम्हाला इथं लगेच अंदाज येऊन जाईल. हा आपला काय सपोज सन. हे क्लिअर झालं सर्वांना? सनच्या सर्वात जवळचा जो प्लॅनेट आहे तो आहे मर्क्युरी. आपण पहिली दुसरी तिसरी शिकलेलं आहे 8. तर सर्वात जवळचा कोणता आहे? मर्क्युरी. मग सपोज इथं हा आहे ना, तर बहुतेक मर्क्युरी असंच तर फिरत असेल. बरोबर का नाही? मर्क्युरी असं फिरत असेल.
मग मला सांगा, मर्कुरी इथून रिव्हॉल्युशन, मर्कुरी काय केलं, इथून रिव्हॉल्युशन करायला सुरुवात केली, तो इथं पोहोचला. याला जास्त वेळ लागेल की अर्थला जास्त वेळ लागेल? का बरं अर्थला जास्त वेळ? का जास्त वेळ लागणार आहे? बिकॉज रेडियस वाढले, डिस्टन्स वाढलं. जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढा वेळ, जेवढं डिस्टन्स कमी होईल तेवढा वेळ. इथपर्यंत कळालं ना? म्हणून तुम्हाला माहितीये का, अर्थला पूर्ण सनला फिरून येण्यासाठी किती वेळ लागतात बरं? 1 इयर, म्हणजेच 365 डेज. अलग लक्षात. नंतर ते 9 आवर्स वगैरे आहे ते जाऊ द्या मग. पण अर्थला टोटल रोटेशन करून यायला, त्याच जागेवर यायला, सनला पूर्ण फिरून यायला, सन भोवती फिरून यायला किती वेळ लागतो? 365 दिवस, 365. बट तुम्हाला माहितीये का, हा जो मर्कुरी का, याला फक्त 88 डेज लागतात. किती लागतात? फक्त 88 दिवसात तो पूर्ण त्याच जागेवर येतो. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीवर आहे तो वर्ष किती दिवसांचा आहे? 88. आणि आपण जर 365, आणि जर आपण मर्क्युरीवर राहायला गेलो तर तिथं वर्ष किती दिवसांचा असेल? 88 डेजचा असणार. लक्षात आलं ना? वर्ष म्हणजे काय? पूर्ण चक्कर मारून यायला लागलेलं वेळ, याला आपण वर्ष असं म्हणतो. मग जसं जसं आपण सन पासून जो प्लॅनेट लांब लांब जाईल तसं त्याला टाइम काय लागणार आहे? जास्त, कारण की रेडियस वाढले म्हणजे टाइम वाढणार आहे ना. मग तोच तर हे म्हणतो इथं केपलर, काय म्हणतो पुन्हा एकदा सांगतो, द स्क्वेअर ऑफ प्लॅनेट पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ टाइम रिव्हॉल्युशन, स्क्वेअर, टीचा स्क्वेअर, इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू द क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स फ्रॉम द टाइम. आता इथे एक शब्द दिलाय कोणता बरं? मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स म्हणजे कसं असतं बघा, ही डिस्टन्स कमी असणार आहे, ही त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल, ही जास्त असेल, ही जास्त असेल, ही जास्त असेल, ही जास्त असेल, बरोबर ना? पुन्हा ही कमी 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 होत जाणार आहे. हे सर्व डिस्टन्स मोजतात, आणि जेवढ्या वेळी डिस्टन्स मोजलं का तीन त्याला डिवाइड करतात, त्याला आपण अवरेज म्हणतो किंवा मीन म्हणतो. म्हणजे हे डिस्टन्स कसं, तुम्ही म्हणता सर ही डिस्टन्स इथं कमी इथं जास्त आहे, मग कसं काय कॅल्क्युलेशन होईल? तर ते कॅल्क्युलेशन कसं करतात, सर्व डिस्टन्स 360 अँगल मोजतात, त्याला भागिले काय 360 करतील, आणि ते जे काही डिस्टन्स येईल त्याला एक ओव्हरऑल डिस्टन्स मानतील. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. बघा एक्झाम्पल काय, सपोज ही डिस्टन्स आहे 10 किलोमीटर, किती आहे? 10 किलोमीटर, आणि ही डिस्टन्स आहे तुमचं आलं 20 किलोमीटर, किती आहे? 20. मग इथं तुम्हाला काय घ्यायचं आहे बरं? मीन घ्यायचं आहे. मीन घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं आहे? अवरेज. मग अवरेज कसं घेणार आहे? 20 + 10. किती जणांचं अवरेज रे? 2च आहे ना, डिवाइड बाय 2 करायचं. मग 30 अपॉन किती होणार? 2, म्हणजे किती आहे? 50. 15 किलोमीटर काउंट करायची. हा, मी जर अजून एखादं घेतलं असतं, सपोज ही आहे काय ती 12 किलोमीटर, तर प्लस 12 केलं असतं, इथं 3 घेतला असता, तो मीन काढला असता. आपल्याला मीन काढायचे नाहीये, आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं. कळलं का? म्हणजे हे जे काही रिव्हॉल्युशन आहे हे टाइमचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शन डिस्टन्सचा क्यूब आहे. लक्षात येईल का? नक्की पाठ होईल, सरांना लर्न झालं पाहिजे, कारण हे समजणं आणि पेपरमध्ये लिहिणं या दोन गोष्टी करण्यासाठी कळणं आणि पाठांतर असणं दोन्ही पण गरजेचं आहे. आणि हा क्वेश्चन हमखास असतो, बोर्डाला नेहमी विचारणारा क्वेश्चन आहे. काल इथपर्यंत काही डाऊट राहील, थोडी तरी अडचण राहील का? अजिबात नाही. जायचं का पुढं? मग पुढं काय मग, इफ आर द अवरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, आता सांगितलं आर इज काय बरं? अवरेज डिस्टन्स फ्रॉम द सन, अँड टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन दिलंय. असं असेल तर काय? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शन आर स्क्वेअर. मग आर जेवढा वाढणार तेवढा टी वाढणार आहे, म्हणजे रेडियस वाढलं म्हणजे टाइम वाढणार आहे. टाइम कमी लागतो याचा अर्थ रेडियस पण कमी असणार आहे. ध्यान आलं ना? हे सर्व डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रोपोर्शन आपल्याला माहितच पाहिजे मॅथमॅटिक्स मध्ये. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शन आर आहे, याचा अर्थ हा झाला टी जेव्हा वाढेल तेव्हा आर आपोआप वाढेल, याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शन आर असेल त्याचा अर्थ काय राहील? जेव्हा टी वाढेल तेव्हा आर कमी होईल, जेव्हा आर वाढेल तेव्हा टी आपोआप कमी होईल, याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शन. याला काय म्हणायचं?
डायरेक्टली प्रपोर्शन. ही नेहमी लक्षात आहे, नेहमी लागतं आपल्याला. नेक्स्ट, मग आता इथं महत्वाचं आहे बघा. मग याचा एक कॉन्स्टंट काढायचा आहे. कॉन्स्टंट प्रत्येकाचा कॉन्स्टंट निघतो, याचा पण कॉन्स्टंट निघणार आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले की अशी एक व्हॅल्यू असते जे खूप कॅल्क्युलेशन करून काढलेली असते. मग बघा इथं जो कॉन्स्टंट आहे तो कसा काढलाय, तर इथं आपला फॉर्म्युला आला काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शन काय बरं, कॉन्स्टंट काढून टाकायचा आहे. मग आपण काय करणार आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू के आर स्क्वेअर. हा काहीतरी कॉन्स्टंट आहे, सॉरी क्यूब आहे. काय आहे, क्यूब. मग हा डायरेक्टली प्रोपोर्शनचा कॉन्स्टंट घेतला. हा आर क्यूब आहे का, हा इकडं मल्टिप्लाय अपोजिट साइडला आल्यावर म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल काय होणार आहे, के. ही व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट असते. ही व्हॅल्यू काय असते नेहमी, कोणताही प्लॅनेट घ्या, तो प्लॅनेट किती वेळात किती अंतर कव्हर करतो हे फिक्स आहे. ह्याच्यावरूनच आपण काय केलंय, आपलं वर्ष काढलंय. मग आपलं वर्ष किती आहे, हा के म्हणजे कॉन्स्टंट आहे. अर्थ फिक्स कॉन्स्टंट बदलणार आहे का, असं होणार आहे का, या वर्षी 365 डे लागले, पुढच्या वर्षी 465 डे लागेल, त्याच्या पुढच्या वर्षी अर्थला तर लय काय झाली 100 दिवसात फिरून आला, असं होईल का, नाही. तो कॉन्स्टंट आहे. हे काय कॉन्स्टंट, आणि हा कॉन्स्टंट प्रत्येक प्लॅनेटचा वेगवेगळा असेल, बरोबर ना. साहजिक प्रत्येकाचा वेगळा असणार आहे, जसं डिस्टन्स तसा तो असणार आहे. दिस लॉ इज नोन ॲज हार्मोनिक लॉ ऑर लॉ ऑफ पिरियड. यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ पिरियड असं म्हणतो. हा लॉ ऑफ पिरियड पण म्हणतात बरं का त्याला. कशाला, थर्ड लॉला लॉ ऑफ पिरियड सुद्धा म्हणतात. ओके. मग हा थर्ड लॉ जो आहे का, यानुसार हा टेबल, हे तुम्हाला बुक्स मध्ये नाहीये, तुम्हाला क्वेश्चन पण विचारणार नाहीये, पण मी तुम्हाला कळावं कन्सेप्ट, थोडी आवड निर्माण व्हावी सायन्सची, म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. काय तर जसं प्लॅनेट आहे, प्रत्येक प्लॅनेट सन पासून वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहे. जो जेवढा लांब असेल तेवढं त्याला रिव्हॉल्युशनला वेळ काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. किती लागणार आहे, कसं लागणार आहे बघा. सनच्या सर्वात जवळचा जो प्लॅनेट आहे कोणता आहे बरं, मर्क्युरी. सर्वात जवळचा प्लॅनेट. त्या प्लॅनेटला सनच्या भोवती पूर्ण चक्कर मारायला किती डेज लागतात, 88 डेज. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किती लागतात, 88 डेज. 2 नंबरचा प्लॅनेट आहे सन पासून व्हेनस. व्हेनसला किती दिवस लागतात, 225 डेज. 3 नंबरचा आहे अर्थ, आपली पृथ्वी. बघा किती छान दिसते अर्थ. त्याला किती दिवस लागतात, 1 इयर और 365 डेज. त्याच्यानंतर जो आपल्या सोलर सिस्टीम मध्ये 4th आहे तो आहे आपला मार्स, मंगळ, ज्याच्या आपण गेलेलो आहे. मंगळ माणसं गेलेले माहिती आहे ना, पाणी बिणी आहे का नाही पाहायला गेले होते. मग त्याला किती वर्ष लागतात, जवळपास अप्रॉक्सिमेटली 2 इयर्स लागतात. बराच लांब आहे आपल्यापासून. त्यानंतर आहे ज्युपिटर. ज्युपिटरला एक पूर्ण रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागतोय, 12 इयर्स, 12 वर्ष लागतात. म्हणजे एका ठिकाणून सुरू झाल्या 12 वर्षांनी तो त्याच ठिकाणी परत येतोय. आणि सर्वात जो लांबचा आहे तो काय बरं, आपला सॅटर्न. सॉरी अजून आहे सॅटर्नला किती दिवस लागतात, हा 6वा ग्रह, 6वा प्लॅनेट इकडून सन पासून 6th नंबरचा आहे बरं का. त्याला किती लागतात, 29 इयर्स लागतात. हा 6 आहे, टोटल किती 8, अजून 2 राहिले आपले. ज्यातला पुढचा कोणता आहे बरं, युरेनस. युरेनसला किती इयर्स लागतात, 84 इयर्स लागतात पुन्हा सनला रिव्हॉल्युशन करण्यासाठी. आणि सर्वात लांबचा शेवटचा जो आहे तो काय आहे, नेपच्यून. नेपच्यूनला 165 इयर्स लागतात. म्हणजे याचा अर्थ नेपच्यून वरती एक वर्ष किती वर्षांचं आहे, 165 इयर्स एक इयर आहे. आलं का, म्हणजे तिथं एक, म्हणजे आपली तर बर्थडे दरवर्षी होईल, तिथं बर्थडे किती वर्षांनी होईल, अरे देवा लयच अवघड आहे. म्हणजे तिथं कधी बर्थडे होऊ शकतो का, कधीच बर्थडे होऊ शकत नाही. एवढ्या वर्ष तर कोणी जगणार आहे, बर्थडेच होऊ शकत नाही. मग राहतात ना माणसं, इथं माणसं राहतात. हो, नसेल तर पाहून माणसं आहेत, मी पाहून आलेलो. तुला पाहायचं असेल तर पाहून येऊ शकते तुझं. तिथं माणसं आहे, प्राणी, मस्त सर्व मजाच मजा आहे तिथं. आपल्यापेक्षा तिकडे मजा चालू आहे, असंच म्हणायचं. असं आलं लक्षात आहे. एकूण हे 8चे तुम्हाला प्लॅनेट सांगितले बुक्स मध्ये नाही, पण तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी इथं दिली थोडी.
इथपर्यंत कळालं. आपण दोन गोष्टी शिकलो. कोणत्या गोष्टी शिकलो? फर्स्ट कोणती? न्यूटनचा काय कांट येतो बघितला आपण. आणि दुसरा काय बघितला? न्यूटनचे आपण दोन कन्सेप्ट बघितले. एक काय बरं? ग्रॅव्हिटेशन फोर्स आणि एक काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. बरोबर का नाही? आणि केपलरच्या तीन गोष्टी बघितल्या. कोणत्या? केपलरचे थिन लॉ, फर्स्ट, सेकंड अँड फर्स्ट लॉ मध्ये तो काय सांगतोय बरं? काय सांगतोय? ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज अन इलिप्स. लक्षात? सेकंड काय बरं? इक्वल एरिया कवर्ड बाय इक्वल इंटरवल ऑफ टाइम. बरोबर, व्हेरी गुड. आणि तिसरा काय बघितला आपण? That is t square is directly proportion to. अलग लक्षात? नक्की काही डाऊट राहिली पर्यंत? नाही. आता याच्यातले आजचे आपल्याला शेवटचा टॉपिक बघायचा. तो कोणता बघायचा बरं? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन महत्वाचा. 1 मार्क साठी तुम्हाला डेफिनेशन विचारतात सर्क्युलर मोशनची. सर्क्युलर म्हणजे काय रे? गोल. आता लक्ष द्या इकडे काय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. मोशन म्हणजे काय? फिरणे. एखादा ऑब्जेक्ट गोल गोल फिरतोय. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle is called circular motion. मग इथे थोडा डाऊटफुल वर्ड आलाय. कोणता बरं? सर्कम्फरन्स. कोण सांगू शकतो व्हॉट इज मीन बाय सर्कम्फरन्स? काय असेल? कडा. व्हेरी गुड. एखादा सर्कल घ्या. फॉर एक्झाम्पल मी हा सर्कल घेतला. या सर्कलची इथपासून तर पुन्हा तिथपर्यंतचे जे डिस्टन्स असतं का, यालाच काय म्हणतो आपण? सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सचा आपण फॉर्म्युला शिकलोय मॅथ मध्ये. आठवतं का? कोणता फॉर्म्युला असतो? व्हेरी गुड. छान. व्हेरी गुड. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो? 2 पाय r. सर्कम्फरन्स हा कशावर डिपेंड असतो? रेडियसवर. 2 आणि पाय तर कॉन्स्टंट असतो. रेडियस वाढले तर सर्कम्फरन्स वाढेल. साहजिक आहे. हा सर्कल आहे. मी जर मोठा सर्कल का आला, रेडियस वाढली का नाही वाढली? मग साहजिक आहे चला डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे? सर्कम्फरन्स डिपेंड ऑन रेडियस ऑफ सर्कल. बरोबर का नाही? मग जसं रेडियस वाढेल सर्कम्फरन्स वाढेल. सर्कम्फरन्स कमी झाला, रेडियस कमी झालं. ते एकमेकांना कोणत्या प्रपोर्शन मध्ये? ते एकमेकांना कोणत्या प्रपोर्शन मध्ये? डायरेक्टली प्रपोर्शन. बघा ना, सर्कम्फरन्स वाढलं तर तुमचा रेडियस पण वाढतो. रेडियस जर वाढलं तुमचा सर्कम्फरन्स पण वाढतो. म्हणजे कोणता प्रपोर्शन आहे? लक्षात आलं? इनव्हर्सली कधी असतं? एकाचं वाढल्यावर दुसऱ्याचं कमी होतं. याला काय म्हणायचं? इनव्हर्सली प्रपोर्शन. आलं का लक्षात? इथं दोघांचे सारखं चालू आहे काम. ओके. तुम्हाला डेफिनेशन विचारतात, आपल्याला ही पाठ पाहिजे. बर. आता फॅन एक्झाम्पल काय आपलं? फॅन. फॅनचं कसं मोशन आहे बरं? सर्क्युलर, गोल गोल फिरतोय ना. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस गोल फिरतो का, तेव्हा त्याच्यामध्ये 2 टाईपचे फोर्स असतात. आता खूप महत्वाची कन्सेप्ट ही, खूप इम्पॉर्टंट आहे. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस सर्क्युलर मोशनने फिरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 टाईपचे फोर्स असतात. किती टाईपचे? पहिला टाईप आहे व्हेलॉसिटी. पहिला कोणता आहे बरं? व्हेलॉसिटी. आणि पुढे गेलो आपण बघणार आहे सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स पहिला अर्थ सांगून देतो पटकन. काय सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय? जो फोर्स सेंटरकडे अट्रॅक्ट असतो का, त्याला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स. उदाहरणार्थ फॅन फिरतोय का, या बाहेरच्या पात्यांचा फोर्स कुठे अट्रॅक्ट आहे? ते लावून धरलंय त्यांनी. कोणता फोर्स आहे तो? सेंट्रीपिटल फोर्स. पण फॅनचं सगळं एक पात तुटलं तर काय म्हणते? तो मध्ये जाईल का लांब पडेल? लांब पडेल का? कारण तिथं आहे व्हेलॉसिटी फोर्स. व्हेलॉसिटी बघा. मग आता सपोज हे जे सर्क्युलर मोशनने फिरतंय त्यावेळेस याचा बाहेरचा जो फोर्स आहे याला कोणता फोर्स आहे? व्हेलॉसिटी. आणि हे मध्ये पण ओढलं जातंय म्हणजे कोणता फोर्स असणार आहे? सेंट्रीपिटल फोर्स. 2 टाईपचे. ही काय? व्हेलॉसिटी. बरोबर ना? हे काय? व्हेलॉसिटी. आणि हे काय बरं? सेंट्रीपिटल फोर्स.
व्हेलॉसिटी म्हणजे थोडक्यात स्पीड आहे, बरोबर का नाही? तो एक एक्झाम्पल सर डेमो सांगतो मी तुम्हाला. सपोज मी हातामध्ये एक दोरी घेतली, त्याला एक दगड बांधला आणि तो जोरदार फिरायला लागला. इमेजिन करा काय होईल बरं, माझ्या हाताच्या भोवती काय फिरणार आहे, दगड फिरणार आहे का नाहीये? पण मी दोरी पटकन मधून कापली तर दगड कोणाच्या डोक्यात लागू शकतो, ज्या दिशेने. मग सर्कलच्या प्रत्येक पॉइंटला वेगवेगळ्या डायरेक्शननी त्याची व्हेलॉसिटी. मग तो दगड काय नाही कुठे लांब जाणार आहे, ज्या डायरेक्शन त्याची व्हेलॉसिटी होती तो तिकडे जाणार आहे. सपोज मी कापतोय दगड इथं आलं, मी इथं कापलं बोलतो तिकडे जाईल, इथं कापलं इकडे जाईल, जिकडे कापलं तिकडे जाणार आहे. म्हणजे तो लांब जाणार याचा अर्थ याच्यात काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे ना. म्हणजेच हे कोणतं आहे, व्हेलॉसिटी. आणि हे काय आपलं, हे दोन फोर्स काय आले डिटेलमध्ये आपण आता लगेच बघणारच आहे, पण तुम्हाला एक कळावं म्हणून पहिलं सांगितलं मी. ओके बघा, the velocity is always tangential to the circle. tangential चा अर्थ सांगा मला काय झालं आपलं मॅथ मध्ये. टेंजंट, टेंजंट झाली का नाही, टेंजंट, टेंजंट, अरे टेंजंट, टेंजंट आठवा, सर्कलच्या बाहेर. टेंजंट आपण शिकलोय ना, टेंजंट म्हणजे सर्कलला छेदून जाण्याची रेषा असते त्याला आपण टेंजंट म्हणतो. आठवतं का, आपण मॅथ मध्ये शिकलेलो आहे. बघा सपोज हा एक सर्कल आहे, ही काय त्याला टेंजंट, ही काय त्याला टेंजंट, ही काय अलग लक्षात, ही काय असणार तुमची टेंजंट, ही काय असणार आहे टेंजंट. मी टेंजंट शेप मध्ये बघा ना, आहे का नाही टेंजंट शेप. म्हणजे तुमची व्हेलॉसिटी ही कोणत्या वेनी फिरणार आहे, टेंजेन्शियल शेप. कळालं का पॉइंट? आता तुम्हाला कळाल्यामुळे ते पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोपं जाईल. द व्हेलॉसिटी इज ऑलवेज टेंजंट टू द सर्कल. कळाला पॉइंट नक्की? हे वर्ड लिहित चला, महत्वाचे आहेत. नेक्स्ट, द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. ही जी व्हेलॉसिटीची डायरेक्शन आहे ना ती कशी असणार आहे. द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी कीप ऑन चेंजिंग अँड हेन्स इट इज कॉल्ड ऍक्सेलरेट मोशन. आता ही जी सपोज आता इथं दगड आहे त्याची, हा इथं काय सांगितलं तुम्हाला, सपोज तुमचा स्टोन दगड काय बरं इथं आहे, याची व्हेलॉसिटी इकडे असणार आहे. हा दगड जर इथं आला त्याची व्हेलॉसिटी बहुत इकडे असणार आहे. हा दगड जर इथं आला त्याची व्हेलॉसिटी इकडे राहणार आहे. हा दगड इकडे आला म्हणजे याची व्हेलॉसिटी इकडे आहे. हा दगड जर इथं आला त्याची व्हेलॉसिटी इकडे असणार आहे. प्रत्येक डायरेक्शन काय होत जाणार, त्याची आली चेंज होत जाणार आहे आणि त्याचं डायरेक्शन चेंज होणार आहे. त्यावेळी स्पीड मध्ये थोडा फरक पडतो का नाही. मला एक साधं एक्झाम्पल सांगतो. सपोज आपली गाडी आपण चालवली समृद्धी महामार्गाने, तर चालली 110-120 किलोमीटर पर आवर, बरोबर. पण टर्न आला, स्पीड काय म्हणते वाढेल का कमी होईल, आपोआप करावं लागतं, नाही तर मग गाडीत परत कधीच बसता येत, डायरेक्ट हॉस्पिटलला झोपावं लागत. टर्नला काय होईल, तुमचं व्हेलॉसिटी कमी जास्त, स्पीड कमी जास्त होणं म्हणजे काय रे, ऍक्सेलरेशन. शिकलोय आपण 9th ला शिकलोय, आठवतं का. ऍक्सेलरेशन हा शब्द बघा ना, त्याच्यापासून ऍक्सेलेटर तयार झाला. गाडीचं ऍक्सेलेटर दाबलं गाडी पळाली, ऍक्सेलेटर सोडलं गाडी कमी झाली, याला ऍक्सेलेटर शब्द आहे. ऍक्सेलेटरचा अर्थ काय, व्हेलॉसिटी मध्ये कमी किंवा जास्त होणे, याला ऍक्सेलेरेट म्हणतात. मग याचं जे काही डायरेक्शन जे काही व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार आहे, एक्सेलरेशन मोशन, थोडं कमी जास्त स्पीड होऊ शकते. मूवेबल आहे ती, सर्क्युलर मूवेबल आहे म्हणून. नेक्स्ट, इथपर्यंत काय आलं, हे फक्त सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये किती फोर्स काम करतात, एक व्हेलॉसिटी काम करते, एक ते एकमेकांना नेहमी परपेंडिक्युलर असतात. व्हेलॉसिटी अँड सेंट्रिपिटल फोर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. कळालं काय बोललो मी. नेक्स्ट, आता आपल्याला बघायचं युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय, स्पीड कसं आहे बरं, कॉन्स्टंट आहे. The particle is said to be perform uniform circular motion if it move in a circle or circular arc with constant linear speed. गोल आकारात फिरते बट स्पीड कसं आहे बरं, हे झालं कॉन्स्टंट, आणि हे लिनियर स्पीड आहे. व्हेलॉसिटी एक प्रकारे काय, लिनियर स्पीड आहे. इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन a particle covered equal distance in equal interval of time. म्हणजे काय, तर हे आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे ना. सपोज ही पोरगी काहीतरी फिरवली, दगड मारू राहील दुसऱ्याला,
बरोबर ना. मग हा दोरा आहे, इथं स्टोन आहे. हा स्टोन इथून इथं यायला सपोज इथपर्यंत यायला लागले काहीतरी 1 सेकंद. साहजिक इथून इथं यायला सुद्धा सेम डिस्टन्स आहे, किती लागणार आहे 1 सेकंद. सेम डिस्टन्स आहे, किती लागणार आहे 1 सेकंद. सेम डिस्टन्स आहे, किती लागणार आहे 1 सेकंद. मग त्यालाच आपण काय म्हणणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळालं का पॉइंट काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग खाली पण आपल्याला तेच दिलेलं आहे इथं, काय इक्वल इंटर ऑफ टाइम आपल्याला म्हटलेलं आहे. इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अ पार्टिकल कवर्ड इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम सेम तुम्हाला पॉइंट आलाय. याची काय आपल्याला गरज नाही. ओके. युनिफॉर्म काय, युनिफॉर्म आहे तो सर्क्युलर मोशन. इथं महत्वाचं आहे आता आपल्याला काय सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल वरती तुम्हाला डेफिनेशन ऑलरेडी विचारली, पाठच करा 1 मार्क साठी विचारतात. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलंय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, असा फोर्स जो सेंटरकडे अट्रॅक्ट झालेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आपल्या घरात जे वॉशिंग मशीन आहे का, ते सेंट्रिपिटल फोर्सच काम करतं. ते आता एक्झाम्पल नाही तुम्हाला, तरी तुम्हाला मी सांगितलं. सॉरी. बघा काय सेंट्रिपिटल फोर्स, ही डेफिनेशन पाठ करा, ही नेहमी आपल्याला विचारणार आहे. द फोर्स विच ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्ट फोर्स काय केला आपण अप्लाय केला अलॉंग अ सर्कल, सर्क्युलर शेप मध्ये, अँड इज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे काय, सपोज एखादी गोष्ट अशी गोल गोल फिरते, ती फिरती पण कशाने तरी ती धरून ठेवली, जी कुठं मध्ये वडली जाते, कुठं वडली जाते मध्ये, याचा फोर्स मध्ये आहे, याचा फोर्स मध्ये आहे, याचा फोर्स मध्ये आहे, याचा फोर्स मध्ये, म्हणून ती आपण धरून ठेवली. असा जो फोर्स असतो का, यालाच काय म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. असं सेंटर, जसं आपण द्वार आहे, पुन्हा एक काय घेतलं आपण द्वारा, त्याला आपण दगड बांधला, जोर जोरात फिरवला, सर्व प्रेशर आपल्या हातावर येऊ राहिलं, आणि तो फोर्स सर्व कुठे बरं आपल्या हातावर आहे, सेंटर फोर्स येऊ राहिला. जेवढं जोरात फिरल तेवढा आपला हात थोडस दुखन किंवा त्याला त्रास होईल, बरोबर का नाही. फोर्स वाढला ना, काय झालं फोर्स, आणि ते स्लो फिरत असेल तर तेवढा त्रास होणार आहे का, नाही, कारण की फोर्स काय, म्हणजे एक गोष्ट कन्फर्म झाली, जो बाहेरचा फोर्स आहे सर्व कुठे येऊ राहिला, मध्ये येतोय. जेवढा जोरात द्वारा फिरवणार तेवढा त्रास जास्त होणार, जेवढा कमी फिरवणार तेवढा त्रास कमी होणार. याचा अर्थ हा सर्व फोर्स कुठे आलाय, सेंटर का, त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. इथपर्यंत कळालं सर्वांना नक्की. ही पोरगी दाखवी ती छान आपल्याला काहीतरी. ते पाणी पितो मी. You've probably heard of Newton's second law of motion as it relates to objects moving in time. Second law also tells us about the net. ही पोरगी काय म्हणते, मी द्वाराला दगड बांधले आणि तो फिरवते, व्हेलॉसिटी काय असणार आहे, बाहेरच्या दिशेने असणार आहे. ही प्रत्येक वेळेस त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, चेंज होत जाणार आहे, कारण की तो मोएबल आहे, मोएबलला व्हेलॉसिटी काय होती, चेंज होती. बट दुसरा एक फोर्स आहे, तो कोणता फोर्स आहे, तो मध्ये येतोय. आणि जर आपण हा सेंट्रिपिटल फोर्स कट केला, म्हणजे जर कापला, तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो व्हेलॉसिटीच्या डायरेक्शननी व्हेलॉसिटी सोबत निघून जाईल. तिला कोणतरी काहीतरी त्रास देणार आहे. टेंजेन्शियल आता सांगितलं, ही कोणती टेंजेन्शियल, ती जर तोडली तर जिकडं टेंजेन्शियल शेप होता का, तिकडे ती ऑब्जेक्ट निघून जाणार आहे. Constantly changing direction. This means the ball is accelerating, and the reason it's accelerating is due to the centripetal force. म्हणजे एकाच वेळेस कोणते फोर्स आहे तुम्हाला, सेंट्रिपिटल बी फोर्स आहे आणि व्हेलॉसिटी पण आहे, दोन्ही पण आहेत. The ball is constantly directing the ball towards the center of the circle, your hand. This, combined with the ball's velocity, keeps the ball swinging in a circle. The same centripetal force that keeps the tennis ball swinging in a circle also keeps roller coasters on the track as they go through a loop-de-loop. बस झालं, ते आता गेम दाखवायला लागले आपल्याला. You can bend the centripetal force. ओके.
वाय नॉट बाई परत आली. ओके, आता सेंटीमीटर फोर्सचा एक फॉर्म्युला आहे तो आपल्याला बघायचा, तो इम्पॉर्टंट आहे, एक्सप्लेन करायला लावतो आपल्याला. सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे सांग. मी मगाशी बोललो, तो मगाशी स्टोन बांधला होता, तो छोटा बांधला आणि मोठा बांधला तर काय फरक बनते? फोर्स बदलेल ना, बदलेल का नाही बदलला. म्हणजे सेंटीमीटर फोर्स मध्ये काय काय महत्वाचं आहे? मास ऑफ ऑब्जेक्ट, सेकंड इट्स स्पीड, स्पीड किती जोरात फिरवतो त्याच्यावर पण डिपेंड आहे ना, आणि तिसरं काय? रेडियस, रेडियस किती अंतर त्याच्यावर पण डिपेंड आहे. मग इथं आपल्याला तो दिलाय फॉर्म्युला बघा, फॉर अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन, म्हणजे आपले जे प्लॅनेट आहे कोणाच्या भोवती फिरतात? ते सनच्या. एक प्रकारे काय ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच आहे ना, काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फॉर अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे तो कोणता फोर्स राहणार आहे? सेंटीमीटर फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड द सन, म्हणजे मध्ये सन आहे आणि बाहेरून कोण फिरतात? सर्व प्लॅनेट. इथं कोणत्या प्रकारचा फोर्स आपल्या होणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स. त्या सननी तर सर्व प्लॅनेट लावून धरले ना आपले, कुणी आलं ते दोन्ही तोडले तर आपला अर्थ पुढच्या पुढे निघून जाणार मगासारखा. मग यासाठी फॉर्म्युला आहे, हा फोर्स आहे का, हा सेंटीमीटर फोर्स, तर फॉर्म्युला काय? एफ इज इक्वल टू मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. साहजिक आहे. आता बघा हा फॉर्म्युला कसा इथं लक्ष द्या. सेंटीमीटर फोर्स इज इक्वल टू काय सांगितलंय बरं तुम्हाला? मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन काय सांगितलंय बरं? रेडियस. मग हा फॉर्म्युला कसा बनलाय माहितीये तुम्हाला? हा सेंटीमीटर फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शन कोणावर बरं? मास अँड व्हेलॉसिटी. साहजिक मास जर वाढलं तर काय वाढणार आहे? फोर्स वाढणार आहे. व्हेलॉसिटी जरी वाढली तरी काय वाढणार आहे? फोर्स वाढणार आहे. पण जर डिस्टन्स वाढलं तर तुमचा फोर्स काय होणार आहे? कमी. मोठी दुरी घेतल्यावर साहजिक कमी फिरणार आहे, तो फोर्स काय होणार आहे? कमी आपल्या होणार आहे. म्हणून फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शन टू आर आहे. मग हे दोन्ही फॉर्म्युले एकत्रित केले आणि त्याच्यापासून आपण हा फॉर्म्युला बनवलाय. सेंटीमीटर फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. जर कधी याचे एक्झाम्पल विचारले ते आपल्याला माहिती पाहिजे, फॉर्म्युला पाठच करून ठेवायचा. बाकी दिले एम फॉर काय बरं? मास ऑफ प्लॅनेट किंवा ऑब्जेक्ट, व्ही इज व्हेलॉसिटी ऑफ स्पीड व्हेलॉसिटी, आणि आर इज द डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट किंवा ऑब्जेक्ट अँड ते काय असेल. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू, एखादा मध्ये सन आहे, बाहेरून कोण फिरतंय बरं? प्लॅनेट फिरतोय. त्या प्लॅनेटला एक चक्कर मारायचं आहे म्हणजे काय करायचं आहे रे? काय? इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट 2 पाय आर पिरियड ऑफ द रिव्हॉल्युशन टी. काहीतरी टाइम लागणार आहे, आणि साहजिक जी कडा आहे का, सर्कमफरन्स आहे का, त्याला काय म्हटलं आपण? 2 पाय आर. साहजिक ते डिस्टन्स किती असणार आहे? 2 पाय आर. मग आता बघा 2 पाय आर म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला, इथं प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, एक चक्कर माझा किती वेळ लागतो? सपोज मी असं म्हटलं मगाशी दोरी घेतली, काय घेतली? दोरी. त्या दोरीचं काहीतरी आहे अंतर, सपोज 10 मीटर घेतलं. किती घेतलं? 10 मीटर. म्हणजे याचा अर्थ ही दोरी आता अशी फिरणार आहे, बरोबर का नाही रे? अशी फिरणार आहे ना, बरोबर? अशी दोरी फिरणार आहे. आणि दुसरं आहे मध्ये सन आणि बाहेर आहे द प्लॅनेट, आणि हे काहीतरी सपोज 1,00,000 किलोमीटर आहे. किती? 1,00,000 किलोमीटर. किती? 1,00,000 किलोमीटर आहे. मग मला सांगा ही डिस्टन्स वाढलं ना रे, मग ही डिस्टन्स जेव्हा वाढणार आहे त्यावेळेस त्याचा रिव्हॉल्युशनचा टाइम सुद्धा काय होणार आहे? याचं डिस्टन्स कमी खूप, साहजिक दगड लगेच जागे येणार आहे, टाइम काय लागणार आहे? कमी. रिव्हॉल्युशन काय लागणार तुम्हाला? टाइम काय लागणार आहे? कमी. म्हणून तो फॉर्म्युला कोणता आहे? सर्कमफरन्सचा 2 पाय आर असणार आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आता बघा इथं काय सेंटीमीटर फोर्स कोणाचा? आता आपण प्लॅनेट आणि सनचा बघतोय. काय? प्लॅनेट आणि सनचा. आता ही गोष्ट आपण काय शिकतो पहिले मी तुम्हाला सांगतो, बुक्स मध्ये तशी क्लिअर केलेली नाही, ते
तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. आता हा आईन्स्टाईन आहे का, आईन्स्टाईन याला हा प्रश्न पडला होता पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी बघा, आईन्स्टाईनने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन फोर्सचा एक फॉर्म्युला सांगितला. कोणता सांगितलाय बरं? फोर्स इज इक्वल टू जी m1 अपॉन आर स्क्वेअर म्हणा किंवा डी स्क्वेअर म्हणा, कारण की दोघं पण एकच, काही फरक पडत नाही. काय इथं सपोज डी स्क्वेअर. पण त्याला हे कळायला पहिला हे लवकर कळालंच नाही. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शन टू आर स्क्वेअर. हे तिने कसं काढलं हे इम्पॉर्टंट. म्हणजे त्याला हे कसं काय कळालं? डिस्टन्स वाढल्यावरती वेळ जास्त लागतो. तर तिने याच्यावर अभ्यास केला, हे कसं होत असेल. तर तिने काय केलं, इक्वेशन्स बनवले, कॅल्क्युलेशन केलं आणि मग हा तिने काय केला, लॉ मांडलाय. मग आता आपण हे शिकणार आहे का हे कसं तयार झालं, याला ते कसं काय कळालं ते आता आपण बघणार आहे. कळालं काय म्हणतोय मी? ओके. आता बघा, मग आता आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटीचा काय असतो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? किती एरिया कव्हर केला. म्हणजे तेच दिलं, डिस्टन्स ट्रॅव्हलिंग, किती एरिया कव्हर केला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल आहे, एक प्लॅनेट अर्थच्या भोवती फिरतोय म्हणजे तो सर्कम्फरन्सनी फिरतोय, म्हणजे ते डिस्टन्स काय असणार तुमचं? सर्कम्फरन्स असणार आहे. आणि सर्कम्फरन्स दॅट इज मीन बाय 2π अपॉन काय इथं टी. म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय तुमच्याकडे? 2πr अपॉन टी. इथपर्यंत आहे लक्षात? ओके. नेक्स्ट, आता फोर्स म्हणजे आपण बघितलं सेंटीमीटर फोर्स काय सांगतो बरं? सेंटीमीटर फोर्स इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन आर. बरोबर का नाही? मग आता आपल्याला व्हेलॉसिटी म्हणजे काय आलंय बघा इथं. बरं इथंच देतो, सॉरी. आपल्याला व्हेलॉसिटी नथिंग बट काय बरं? 2πr अपॉन टी. मग ही व्हेलॉसिटीची मी व्हॅल्यू टाकली. एम काय घ्यायचं चुकून राहिलाय, इथं काय केलंय मी, इथं हा एम मी ऍज इट इज घेतलेला आहे, आर ऍज इट इज घेतलाय. फक्त व्ही ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली? 2πr अपॉन टी. ओके. बरं हा स्क्वेअर आहे, मग इथं बी स्क्वेअर घ्यावं लागेल ना आपल्याला. हे थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली. मग आता बघा, एमचा मी एम ऍज इट इज घेऊन टाकलाय. स्क्वेअर ऑफ 2 4 पाय स्क्वेअर आर स्क्वेअर. इथं आर स्क्वेअर आहे बरं का. बट हा आर स्क्वेअर आहे आणि हा इथला आर आहे. एक आर आणि हा आर कॅन्सल झाला म्हणून फक्त एकच आर लिहिलंय. लक्षात आले ना स्टेप काय? वाटलं ती थोडी तुम्हाला बाजूला लिहून देतो मी. ही स्टेप कशी? इथं काऊन पाहिजे होता बरं आपल्याला? एम आणि इथं स्क्वेअर पाहिजे होता. मग काय बरं? एम इंटू 2 चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू आर चा स्क्वेअर काय ना तुमचा आला? आर स्क्वेअर अपॉन काय ना तुमचा? टी स्क्वेअर. आणि टोटल डिवायडेड बाय काय रे? हा तुमचा आर स्क्वेअर. बरोबर. हा तुमचा इथं जाणारे मल्टिप्लाय होणार. म्हणजेच काय बरं? 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन काय? टी स्क्वेअर आर. काय इथं गेला माझी तुमचा आर आर गेट कॅन्सल झाला ना. इथं 2 आर इथे 1 आर गेला. म्हणजेच काय राहिलं? 4m पाय स्क्वेअर 1 आर अपॉन काय बरं? टी स्क्वेअर. इथपर्यंत कळालं सर्वांना? ओके. आता इथं आपल्याला दोन्ही बाजूनी कशाने मल्टिप्लाय करायचंय? आर स्क्वेअरने. का करायचंय? कारण की आपल्याला के कॉन्स्टंट घ्यायचं, पुढे गेला कळेल तुम्हाला. या दोन्हींना आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे? आर स्क्वेअरने. मग ह्या आर स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर काय बघा, 4 ऍज इट इज आहे, एम ऍज इट इज आहे, पाय स्क्वेअर ऍज इट इज आहे. ओके. हा आर आहे, याला आर हा 1 आर आहे, त्याला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं काय होणार आहे? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर तसाच. आता बघा, आता ही स्टेप कशी आली होती? एक थोडी मॉडिफाय केलेली स्टेप फक्त. याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण? आर स्क्वेअर अपॉन मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग दोन्ही पण करायचं आहे ना. ओके. आता बघ काय एक स्टेप मानतो इथं 4m पाय स्क्वेअर बरोबर अपॉन काय बरं इथं? आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर मी इथं घेतला आणि इंटू हा टी स्क्वेअर मी तिथं घेतला, टी स्क्वेअर. आणि बाकी काय राहिला? हा 1 आर इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय नाही 3r. ही मी बाजूला घेतली फक्त. कळालं काय केलं? हे काय घेतले बाजूला. व्यवस्थित लक्ष द्या, हे कळालं पाहिजे. हे इक्वेशन विचारतं आपल्याला आणि हे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पण इक्वेशन आहे पुढे दिलेलं आहे, हे तुम्हाला नंतर लिहायचंच आहे. इथपर्यंत कळाली स्टेप?
ही स्टेप कळाली. मग आता आपण मागे शिकलो होतं केपलरचा थर्ड लॉ आठवतं का? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शन काय इज इक्वल टू काय राहतो आपला के राहतो का नाही? थर्ड लॉ मध्ये काय शिकलो होतो? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू, कारण की याच्या आधीची स्टेप काय होती आपली? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शन आर क्यूब होती, बरोबर ना? याच्यावरती स्टेप आली होती आपली. मग आता काय केलं आपण? बट इथं एक गडबड झाली बघा. काय गडबड झाली? इथं आर क्यूब अपॉन टी आलाय म्हणजे उलटा झालाय. इथं आर वरती इथं आर खाली गेलाय. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं. मग मी याला कन्वर्ट करतो ना, डिनॉमिनेटरचं न्यूमिनेटर, न्यूमिनेटरचं डिनॉमिनेटर, दॅट इज रिसिप्रोकल करतो. मग रिसिप्रोकल केला काय होणार आहे? आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन टी होईल ना. दोन्ही बाजूस राईट अँड लेफ्ट दोन्ही साईडचं काय रिसिप्रोकल. मी इथं तेच म्हटलेलं बघा. मग ह्या टी क्यूब अपॉन आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ऐवजी मी काय घेणार आहे? 1 अपॉन के. तो कॉन्स्टंट आहे, तो आपण ऑलरेडी पहिले पण बघितला आता. मग आता पुढची स्टेप काय बघा. झाली का? 4 ला 4 तसा, एम ला एम तसाच, पाय स्क्वेअर तसाच, आर स्क्वेअर तसाच. याला काय म्हटलं? 1 अपॉन के. हा इकडे आलं के झाला ना, 1 अपॉन के झाला का नाही? बट आपल्याला माहिती आहे 4 काय रे? कॉन्स्टंट आहे. 4 ची व्हॅल्यू कधी बदलणार आहे कुठं? नाही. एम ची व्हॅल्यू मास, प्लॅनेटचं मास कधी बदलणार आहे का? नाही. पायची व्हॅल्यू कधी बदलती का? नाही. कॉन्स्टंट आहे के ची व्हॅल्यू कधी बदलती का? नाही. या सर्वांची व्हॅल्यू काय रे? सेमच आहे. यांचं एकत्रित कॅल्क्युलेशन करून टाकलं आणि त्याला कॉन्स्टंट म्हणून टाकलं. तो कधीच बदलत नाही प्लॅनेटच्या संदर्भात. मग तो आहे काय आपला? कॉन्स्टंट. मग बघा कोण कॉन्स्टंट आहे? 4m r स्क्वेअर बाय के. मग राहायला कोण रे आपल्या का फक्त? मग तो इथे लिहिला बघा. मग हे कॉन्स्टंट आहे, देअरफॉर म्हणून मी इथं स्टेप राहिली आहे इथे. आणि देअरफॉर मग आपण म्हणू शकतो देअरफॉर ह्या न्यूटननी न्यूटन कॅल्क्युलेशन केलंय आणि या सर्वांना काय म्हटलं तिने? कॉन्स्टंट म्हटलं. म्हणजे राहिला कोणते तुमचा फक्त आर स्क्वेअर. म्हणजेच काय राहिला? देअरफॉर एफ इज इक्वल टू 1 बाय काय होणार आहे? आर स्क्वेअर. मग तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतं काय? फोर्स आणि डिस्टन्स हे कसं एकमेकांना रिसिप्रोकल आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे तिने काय केलं? प्रूव्ह करण्यासाठी एवढा मोठा तिने सिद्धांत मांडला, थिअरी मांडली. आणि ते प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं? रेडियस जर वाढले तर फोर्स कमी होईल, रेडियस कमी झाली तर फोर्स वाढेल. आणि हाच तो काय केपलरच्या थर्ड लॉ पासून न्यूटननी बनवलेले थेरम आहे. ओके, हे सर्व क्वांटिटी दिस न्यूटन म्हणून आता दिलंय कन्क्लुजन काय दिलंय? न्यूटन कन्क्लूड दॅट द सेंट्रिपिटल फोर्स which is the force acting on the planet and it's responsible for its circular motion must be inversely proportional to the square of the distance between the planet and sun. म्हणजे प्लॅनेट आणि सन मध्ये जे सर्क्युलर मोशन आहे का, ही रेडियस जेवढं वाढेल तेवढं काय होणार? तुमचं फोर्स कमी होणार आहे. आणि जेवढं रेडियस कमी होईल तेवढा फोर्स काय होणार आहे? वाढणार आहे. हे त्यांनी काय केलं? प्रूव्ह करून दाखवलं. न्यूटन आयडेंटिफाय दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पोस्टेड द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. द ग्रॅव्हिटेशन फोर्स कंट्रोल इट्स इनवर्स. अख्खा ग्रॅव्हिटेशन फोर्स इनवर्स करतो अँड डिसाइड इट्स फ्युचर. इट इज अन much it is a much weak force than other force in the nature. जगातला जेवढा काही फोर्स आहे का, जसं आपल्याला माहिती इलेक्ट्रिक फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, तसे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. विश्वामध्ये ह्या युनिव्हर्स मध्ये सर्वात वीक फोर्स कोणता आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स सर्वात वीक येतो. बट इट इज पॉसिबल टू कंट्रोल द युनिव्हर्स बिकॉज ऑफ द हब मास ऑफ द प्लॅनेट. सर्वात वीक फोर्स आहे तरी तो सर्वांवर कंट्रोल ठेवतो का? कारण की खूप मोठं मास आहे यांचं. सनचं खूप मोठं मास आहे, अर्थचं खूप मोठं मास आहे, ज्युपिटरचं खूप मोठं मास आहे, यांचे प्लॅनेट खूप मोठे मोठे म्हणून ते पॉसिबल आहे. प्लॅनेट, स्टार अँड अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द युनिव्हर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्स हा खूप खूप छोटा आहे, म्हणजे खूप कमी आहे. काही म्हणजे जसं दोन चुंबक आहे, सपोज एक मॅग्नेट आहे आणि सपोज एक मॅग्नेट आहे, हे एकमेकांना चिटकू शकतात इझिली, न टाकलं तर इझिली चिटकतील. मात्र ग्रॅव्हिटेशन फोर्स खूप वीक आहे,
पण ते का स्ट्रॉंग वाटतं आपल्याला, कारण त्यांचं मास खूप जास्त. आलं लक्षात, की मास मुळे त्यांचं आपल्याला फोर्स जास्त वाटतंय. आणि ओके, तयार करणे. आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. बाकीचा जो उरलेला पार्ट आहे तो आपण सेकंड पार्ट मध्ये कव्हर करणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे. थँक्यू सो मच.